श्रीराम जय राम जय जय राम। 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 नमस्कार श्रोते हो, आजपासून आपण श्रीराम विजय या अत्यंत मधुर अशा दृष्टांतांनी नटलेल्या ग्रंथाचा 25वा अध्याय बघणार आहोत. या अध्यायात आधीच्या अध्यायात आपण पाहिलं की स्वतःची पत्नी ज्यांनी पळवून नेली दुष्टपणाने आणि कपटाने, त्या राक्षसाशी, त्या रावणाशी युद्ध करतानाही रामाला नीती मार्गाने जायचं आहे आणि युद्धाला भिडण्यापूर्वी सामदाम दंडभेद हे चारही मार्ग उपलब्ध असतात आणि त्याचा उपयोग करून मगच भेदापर्यंत यावं. ह्या शास्त्राने सामोपचाराकरता आता रामाने अंगदाला रावणाकडे शिष्टाई करायला पाठवायचं ठरवलेलं आहे. परत एकदा ह्या चरित्रात रामाचं हे व्यक्तिमत्व उठून दिसतं की तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. तो एका चौकटीत त्याचं आयुष्य आहे, अत्यंत सरळ आहे, म्हणून सरळ उभा राम, सरळ हातात घेतलेलं धनुष्य आणि नजर समोर दृढ स्थिर असंच रामाचं चित्र आपल्याला दिसतं. ते व्यक्तिमत्व इथे परत एकदा प्रकर्षाने आपल्यासमोर प्रदर्शित होतं. आता अध्यायाला आपण सुरुवात करूयाच. अंगद शिष्टाई. अंगदाने किती सुंदर विचार रावणापुढे मांडलेत आणि समजूत काढायचा प्रयत्न केला आहे ते आपण बघणार आहोत की ह्या घटनेने कुठल्याही दोन विरोध असलेल्या पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याला अंगद शिष्टाई म्हटलं जातं. सुरू करूया अध्याय. प्रथम ओव्या वाचूया. श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. पूर्वी क्षीरसिंधुमंथुनी चतुर्दशरत्ने काढिले निवडुनी, तैसा रामकथार्णव शोधुनी रामविजय काढिला. दह्याचे पोटी निघे नवनीत, की स्वातीतो या पासावर मुक्त. तैसा दशरथा पासावर रघुनाथ, महिमा अद्भुत तयाचा. की ज्ञानापासून शांती, की शांतीपासून विरक्ती, की विरक्तीपासून निवृत्ती पदविशेष पाविते. तैसा वाल्मिक मतीचा विस्तार, तो हा रामकथाब्धी साचार. याचा पावावया पहिलं पार, वक्त्यासी शक्ती नव्हेची. जो पिढीला दरिद्रे करून, त्यास मार्गी सापडे बहुत धन. परी तो यथाशक्ती करून, मोठ बांधी जैसी का. तैसा यथामती करून रामविजय निवडला पूर्ण. असो पूर्वाध्यायी वालीनंदन, रावणासन्मुख बैसला. मुकुटावरी शोभे दिव्यमणी, तैसा अंगद विराजे पुच्छासनी. म्हणे दशमुखा एके श्रवणी, शब्दरत्ने अतिसुरस. नरदेहासी येऊन पाही, कीर्ती उर्वावी भुवनत्रयी. जेणे धन्य धन्य सर्व ही बहुकाळ मागे म्हणतील. विवेक सद्बुद्धीच्या बळे, दुर्बुद्धी त्याजावी कुशळे. संत संगती रसाळे, वचने हृदयी धरावी. कोणाचे हेळण न करावे, दुष्टवचन न बोलावे. पराचे गुण जाणून बर्वे, परोपकार करावा. ज्याची वर्तणूक देखोन, संतुष्ट होती ब्राह्मण. ते सदा चिंतिती कल्याण, तरीच धन्य संसारी. सर्वाभूती जगन्निवास, यास्तव न कीजे कवणाचा द्वेष. वर्मस्पर्शाचे शब्द सदोष, सहसा कुणा न बोलावे. कामक्रोध मद मत्सर, हे शत्रू घालावे बाहेर. नाशिवंत जाणून शरीर, सारासार विचारावे रिजे. सकळ सत्कर्माचरण, करावे वेदाधारे करून. मी करता हा अभिमान, सहसाई न धरावा. जैसे जळावरी जलजपत्र, परी न भिजे अणुमात्र. तैसी सत्कर्मे करुनी सर्वत्र, न लिंपावे कोठेही. मनोजय करणी करुनी, मती योजावी भगवत भजनी. जगदावास मिथ्या मानोनी, आत्मस्वरूपी रमावे. परधन आणि परदारा, तेथे चित्त न घाली राक्षसेंद्रा. सद्भाव धरिजे बरा, सद्गुरुवचनी सर्वदा. सत्समागमी चित्त ठेवून, दूर त्यागावे दुर्जन. क्लेश काळ आली अपूर्ण, स्वधर्माचरण न सांडावे. यथा न्याय राज्य करी, दुष्ट तितके आधी संवारी. मग सद्भजनी अहोरात्री, तनु आपली जिजवावी. शमदम उपरती, दया क्षमा तितिक्षा शांती. ह्या जवळी रक्षाव्या नृपती, अहोरात्र प्रीतीने.
भक्ती वैराग्य ज्ञान आनंद सद्विद्या समाधान ही जवळ रक्षावी अनुदिन आत्मप्राप्ती कारणे दैवे भाग्य विद्या होय अपार त्याचा गर्व न धरावा अणुमात्र अथवा कालांतरी आलिया दरिद्र परिधीर न सांडावा या लागी दशमुखा उधारी माझी शब्दरत्ने हृदयी धरी तरी अयोध्या प्रभूसी मैत्री सर्व भावे करावी श्रीराम केवळ गुणानिधान दुजयाचे अपार दोषगुण तत्काळ जाय विसरून अंतःकरण शुद्ध सुधा पराचे ऐकुनी सद्गुण स्वयवाखाणी रघुनंदन एक बाण एक वचन एक पत्नीव्रती जो त्या रघुपतीसी सख्य करुनी अर्पी आता जनकनंदिनी मग तू अक्षय लंकाभुवनी चंद्रार्कवरी नांदेका तू जयाचा म्हणविसी भक्त तो शिव रघुपतीसी ध्यात त्यासी वैर करिता यथार्थ स्वामीद्रोही होसी तू सनक सनंदन सनतकुमार मुख्य विरंचा आणि पुरंदर हे रघुपतीचे आज्ञाधार तरी तो मित्र करी तू जो वैद उदयाचळीचा दिनकर जो महामायेचा निजवर तो हा अयोध्यानाथ उदार तरी तो मित्र करी तू जो वैद्य उदयाचळीचा जो सुनीळ चितघन गर्भ जो अनंत ब्रह्मांडांचा आरंभ गुणसागर सीतावल्लभ तरी तो मित्र करी तू कमलोद्भव कमलाकार कपालधर ज्याचे आज्ञाधर तो हा जगद्वंद्य रघुवीर तरी तो मित्रत्वा करावा वेदशास्त्र पुराण जाण नारदादी गाते ज्याचे गुण तो हा दशशतमुखांग शयन तरी तो मित्र करी तू शतकोटी अपराध करून तो जरी परतो ना आला शरण तरी त्यावरी रघुनंदन सर्वाहून प्रीती करी भक्तिभावे अर्पिता तिळ राम माने जैसा कनकाचळ जो भक्तांचा होणे द्वारपाळ अंतर्बाह्य रक्षित पै तरी त्या द्विपंचरथ नंदना शरण जाई द्विपंचवदना जनक जाहे मम कन्या भाऊनी अर्पी रघुनुत्तमा दशकंठा तू परमसज्ञान टाकिली वेदांची खंडे करून तरी पद्मिणी पती कुळभूषण सखा करी सर्वस्वे ऐसी अंगदाची वचने जी विवेकभूमींची निधाने की भक्तिसागरींची रत्ने दशकंठासी समर्पिली. 25व्या अध्यायात सुरुवातीला श्रीधर कवींच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी आधी म्हणजे रामकथेची स्तुती केली आणि स्वतःकडे उणे पण घेतलं आहे. ओव्या ऐकूया, खूप सुंदर आहेत की ते म्हणतात की क्षीरसिंधू दुधाचा समुद्र मंथून चतुर्दश रत्न काढली निवडून जशी तसं मी रामकथार्णव शोधून त्यात रामविजय काढला. म्हणजे सगळ्या सुरुवातीला अगदी पहिल्या अध्यायात आपण पाहिला आहे की पहिल्या आणि दुसऱ्या की किती रामायण आहेत आणि काय ती आणि ती सगळी त्यांनी तुम्हाला सांगितली. तर त्याचा अभ्यास करून त्यातून हा रामविजय ग्रंथ काढला. म्हणजे त्यातनं ते उत्तम तो विचार त्यांनी घेतला की मूळ रामायण वाल्मिकीचं आणि तुमच्यापुढे मांडलं आणि त्याला दृष्टांत दिला की जसं दह्याच्या पोटी निघे नवनीत दही असतं तेव्हा त्यातलं लोणी आपल्याला दिसत असतं का नाही, पण जशी त्यातली आपण जी मिळते घुसळतो कष्ट घेतो आणि तेव्हा नवनीतवर येतं लोणी तसं किंवा स्वाती तोयापासून स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पाणी पडलं तर त्याचा जसा मोती होतो तसा हा दशरथापासून जो रघुनाथ आहे ज्याचा महिमा खरंच अद्भुत आहे. आणि त्याचा महिमा इतका आहे की जशी दृष्टांतच दिला परत की जशी ज्ञानापासूनही शांती ज्ञानातून आपल्याला शांती प्राप्त होते, शांतीतून आपल्या मनात विरक्ती येते आणि विरक्तीतून निवृत्तीपद विशेष पाविदे निवृत्तीपद म्हणजे मोक्षपद ते तुम्हाला प्राप्त होतं. तसा हा वाल्मिकमतीचा विस्तार वाल्मिकीच्या बुद्धीचा कवीच्या कल्पनेचा विस्तार तो हा रामकथाब्धी तो हा रामकथेचा जणू सागर आहे. आणि याचा पावया पहिलं पार ह्यातून पलीकडे जाण्याकरता अक्षरशः वक्त्याची शक्ती नव्हेची स्वतःकडे उणेपणा घेत आहेत की वक्त्याची तेवढी योग्यताच नाही आहे. जो स्वतः पिडला दारिद्र्य करून ज्याला स्वतःला खूप दारिद्र्य आहे आणि त्याच्या पुढ्यात अगदी अत्यंत धनाचा साठा खूप धन टाकलं त्याच्या पुढ्यात तरी तो काय करेल तर यथाशक्ती करून मोठ बांधील. तो जितकं स्वतः उचलू शकतो आपल्या धोतरात वस्त्रात बांधून घेऊ शकतो तेवढंच तो घेणार ना. तशी माझी बुद्धी माझ्या अल्पमतीन मी तुमच्या पुढे ठेवतो आहे तेव्हा तैसा यथामती करून रामविजय निवड जे रामविजयमधलं जे काही आहे ते मी असं इतक्या मोठ्या सागरातून निवडून माझ्या बुद्धीने माझ्या क्वतीने तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. आणि त्याचं तुम्ही आता श्रवण करा की आधीच्या अध्यायात अंग देऊन रावणाचं सरळ सभेत त्याच्या शिरून मध्ये आपल्या शेपटाचं उच्च आसन करून रावणापेक्षा एकातवर येऊन बसला
त्याला कोणी विचारलं नाही तो कोण कुठून आला, तेव्हा हा सभेच्या नियमांचा भंग आहे आणि शिस्त नाही आहे सभेची तुझ्याकडे, असं पहिलं त्याने रावणाला आणि राक्षसांना म्हटलं. आणि मग स्वतःचाच सगळा परिचय करून दिला की मी रामाचा कसा दूत आहे, काय आहे, कोणाचा पुत्र आहे. आणि आता तो बहुमोल वचनं त्याची सांगतो. सर त्याने सरळ विषयाला हात घातला. आपण आता सध्याच्या सगळ्या सभा बघतो, अशाच राज्यसभा, विधानसभा, लोकसभा, काय जे बघतो ते आणि जे काय चालतं ते बघतो आपण. आणि इथे बघा, ज्या कामाला आला त्या कामाला त्यांनी सुरुवात केली. समोरच्याने विचारलं न विचारलं, तो जे काम घेऊन आला, रामाची रामाज्ञा आहे ती त्याने सुरू केली. त्याने सरळ उपदेश करायला सुरुवात केली. तो काय म्हणाला रावणाला की नरदेहाला प्राप्त केल्यावर असं काही कर्म करावं की आपली कीर्ती उरेल आणि आपल्या मागे बहुकाळ लोक धन्य धन्य म्हणतील, त्या व्यक्तीला धन्य ही व्यक्ती असं म्हणतील. विवेक आणि सद्बुद्धीचा वापर करून जेवढी आपली दुर्बुद्धी आहे त्याचा आपण त्याग करावा आणि संत संगती करून त्यांच्या म्हणजे सत्संगाने जे विचार मिळतील, रसाळ असे, मधुर असे, ते आपल्या हृदयी धरावे. कोणाचं हेळण न करावं, कोणाला दुष्टवचन न बोलावं, दुसऱ्याचे गुण जाणावे आणि त्याचं कौतुक करावं आणि परोपकार करावा. कोणाची ज्याची म्हणजे तुझी जो करतो त्याची वर्तणूक बघून ब्राह्मण संतुष्ट झाले, म्हणजेच ब्रह्मज्ञान असलेली लोक संतुष्ट झाली की ते आपोआप तुझ्याकरता सतत सदा कल्याण चिंतणार आणि त्यामुळेच तू धन्य होशील संसारी. आणि मुळात सर्वाभूती जगन्निवास आहे तो सगळ्या भूतांमध्ये असं जाणून कोणाचाही द्वेष करू नकोस. आणि वर्मस्पर्शाचे शब्द सुदोष, वर्मस्पर्श म्हणजे खुंशी विचार, खुंशी म्हणजे वर्माला घाव करणारे. आता खुंशी शब्द का की वर्म, आपल्या वर्मावर घाव घातला की सुरा खूप असल्यासारखं होतं हृदयात. काही शब्द असे असतात की ते आत घाव केले की ते मग कधी जात नाहीत पटकन, भले शरीर समोर उभं असतं तरी. म्हणून वर्मस्पर्शाचे शब्द सदोष ते तू कधीच कोणी वापरू नये. कामक्रोध मंदवत्सर हे शत्रू घालावे बाहेर. शरीर नाशिवंत आहे जाणून सारासार विचार करावा, सत्कर्माचरण करावं, वेदाच्या आधाराने ते सत्कर्माचरण असावं आणि मी करता हा अभिमान कधीच धरू नये. त्यामुळे त्या सत्कर्माचरणाला खूप महत्त्व आहे. आणि वेदाचा आपला अभ्यास नसला तरी, जेव्हा आपला वेदांचा अभ्यास नाही आता कलियुगात आल्यावर, तेव्हा निदान मळलेली वाट जे संत सत्पुरुष दाखवतात ती पक्की, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालायला हवं. आपण भले ते ग्रंथ वाचून अभ्यास करून शास्त्र निवडणे इतके योग्यतेचे नसू, पण प्रत्येकाची बुद्धी, मग त्यावेळेला ह्या संतांचा आपल्याला उपयोग होतो की त्या वाटेवरून फक्त आपण चालावं तरी आपल्या जीवनात नक्की यश येईल आणि किंवा सुख येईल, असं तो सांगतो आहे. आणि अभिमान कधी करू नको. आणि ज्या पाण्यावर जसं कमळाचं पान जसं राहतं ना, तसा पाण्यात न भिजता जसं ते राहतं, तसं आपण सत्कर्म करून ह्या जीवनातल्या कुठल्याही वाईट गोष्टीत कुठेही लिंपून न घ्यावं आणि स्वतःच्या मनाला विजय प्राप्त करून घ्यावा. मती सतत भगवत भजनी असावी. आणि हा सगळा जगदंबर जे आहे, हा जगदाभास आहे, जी माया आहे ती सगळी मिथ्या आहे हे पूर्ण जाणून स्वतःच्या स्वरूपात, आत्मस्वरूपात लीन व्हावं. आणि अशा प्रकारे परधन ते अत्यंत त्याचा त्याग करावा असं तो सांगतो. त्याचे चित्त न घाली राक्षसेंद्रा, सद्भाव धरी दे बरा, सद्गुरचनावर विश्वास ठेव, सत्समागमावर चित्त ठेव. आणि दुर्जन जर असतील तुझ्या आसपास आले तर त्यांना दूर ठेव. आणि आपल्याला कधी क्लेशकाळ आला ना तरी स्वधर्माचरण कधी सोडू नये. आणि हे सगळं आता उपदेश आहे ना, हा आपल्या सामान्य माणसालाही खरोखरच आहे. आत्ता कलियुगात असो, व्यवहारातही असो, की कुठलीही परिस्थिती आली तरी आपलं आचरण सोडता कामा नये. यथान्याय राज्य करी म्हणे, दुष्ट तितके आहेत आधी संवारी. आणि तुला जे दुष्टभाव करतात उलट त्यांचा तू आधी संवार कर आणि स्वतःची तनू आणि लोकांनाही सद्भजनाला लाव. शमदमोपरती दया क्षमा तितिक्षा शांती ह्या जवळी रक्षाव्या नृपती, ह्या सगळ्या ज्या आहेत ना त्या जवळ अत्यंत सुंदर असाव्या, तशा आपल्या जवळ अहोरात्र प्रेमाने रक्षण कराव्या. भक्ती, वैराग्य, ज्ञान, आनंद, सद्विद्या, समाधान ही सुद्धा आत्मप्राप्ती करतात सतत दररोज आपल्या जवळ ठेवावी. दैवभाग्य विद्या होय अपार, दैवाने तुला भाग्यही चालून आलं खूप मोठं किंवा विद्याही प्रचंड झाली तर त्याचा गर्व न धरा अणू मात्र, कारण ते दैववशातच आहे. ते आपल्याला मिळेलच अशी आपल्याला खात्री नाही, पण दैवाने मिळालं तर त्याचा अहंकार का करायचा? कारण कालांतराने दरिद्रही येऊ शकतं, तर कालांतरी आल्या दरिद्रपरी धीर न सांडावा. कुठल्याच परिस्थितीत धीर सांडू नये आणि नाम सोडू नये. सहसा आपल्याला अनंत संकट आली की आपल्याला देव नकोसा होतो, ही गोष्ट चुकूनही कदापिही करू नये. मनुष्य देहाला येऊन इथेच एक फक्त बुद्धी दिलेली आपल्याला, त्याचा आपण सदुपयोग करावा. त्यामुळे याला काही दशमुखा अवधारी माझी शब्दरत्न हृदयी धरी असं तो सांगतो. आणि रामाला मैत्री कर. मग रामाचे गुण त्याने खूप गायले की तो केवळ गुणांधा नाही
तो अपार दोषगुण दुसऱ्याचे असले तरी ते तत्काळ विसरून त्याला क्षमा करणारा आहे. पराला दुःख न द्यावे, पराचे ऐकोनी सद्गुण स्वयं वाखाणे. दुसऱ्याचं काही चांगलं कळलं तर राम स्वतः तो वाखाणत असतो. एक बाण एकवचन एकपत्नी रती असा तो राम आहे. त्या रघुपतीची सख्य करून अर्पी आता जनकनंदिनी. मग तू अक्षय लंका भुवनी चंद्रार्कावरी नांदे का. अजून पुढे जो उपदेश आहे तो आता आपण आधी बघणार आहोत. तो म्हणतो की तू जयाचा म्हणायची भक्त, तू स्वतःला कोणाचा भक्त म्हणतोस तर शंकराचा. मग तर शंकर अखंड रघुपतीला ध्यातो म्हटल्यावर तू रामाशी वैर केलंस तर ह्याचा अर्थ तू स्वामीद्रोह करतोयस असंही आहे. आणि स्वामीद्रोह करता तुम्हाला सांगते दासबोधात फार सुंदर ओव्या आहेत. सद्गुरू लक्षण आणि सत्शिष्य लक्षण असे 2 समास आहेत. सद्गुरू लक्षणापेक्षा सत्शिष्य लक्षणात ओव्या जास्त आहेत, कारण तुम्हाला खूप काही त्यांना सांगायचं आहे सत्शिष्य कसा असावा ह्याच्यावर. पण त्यात सांगताना 2 ओव्या अशा आहेत की तुम्ही तुमच्याकडनं जर तुमच्यावर जर गुरुकृपा झाली तर तुमच्या जणू 7 पिढ्यांचा उद्धार होतो. पण तुमचा गुरुद्रोह झाला, स्वामीद्रोह घडला तर 21 पिढ्या नरकात जातात. म्हणजे त्या गुरुद्रोहाची पॉवर काय किंवा शक्ती काय ती दासबोधात समर्थांनी सांगितलेली आहे. तसा हा अंगर ह्याला सांगतो आहे की तू रघुपती जो आहे त्याच्या तो ज्याला म्हणजे शंकर ज्याला राहतो आहे तो रघुपती ना, तर त्याचा जर तू द्रोह केलास तर तू स्वामीद्रोह केल्यासारखाच आहे. तर ते तू करू नयेस असं मला वाटतं. तसंच सनक सनंदन सनतकुमार ब्रह्मदेव आणि पुरंदर म्हणजे इंद्र हे सगळे ज्याच्या आज्ञेत राहत आहेत असा जो आहे राम त्याच्याशी तू मैत्री कर असं मी सुचवतो. जो वेद उदया चळीसा दिन कर, जो महामायेचा निचवर. वेद उदया चळीसा दिन कर म्हणजे वेद ज्याच्यापासून निर्माण झाले तो सूर्य जणू वेद सूर्य असा हा. आणि जो महामायेचा निजवर आहे, ती महामाया त्याच्यातूनच निर्माण झाली, जी त्याच्यातच आहे, तिला तू वेगळेपणाने जी उचलून आणलायस ना ती तिला परत कर. असा जो अयोध्यानाथ उदार आहे त्याचा तू मित्र हो. नंतर जो चितघन गर्भ, सुनीळ चितघन गर्भ, जो अनंत ब्रह्मांडांचा आरंभ, सगळ्या चितघनाचा जो गर्भ आहे, मूळ आहे, उगम आहे, या ब्रह्मांडाचा उगम आहे, असा गुणसागर सीतावल्लभ आहे. तरी तो मित्र करी तू. 5-6 ओव्या आहेत की का तू त्याच्याशी मैत्री कर ह्याच्याकरता रामाचे गुण खूप अंगत सांगतो आहे. आणि फार सुंदर शब्दरचना आहे म्हणून आपण ती मनापासून ऐकावी. कमलोद्भव कमलाकर, कपालधर ज्याचे आज्ञाधर. कपालधर म्हणजे शंकर, तो ज्याच्या आज्ञेत आहे जणू त्याच्या रामाला गुरु मानून असा जगद्वंद्य रघुवीर, तरी तो मित्रच करावा. वेदशास्त्र पुराण जाणं नारदाती गाती जयाचे गुण. सगळेच जण शास्त्र असोत, पुराणं असोत, वेद आणि स्वतः नारद ज्याचे अखंड गुण गात आहेत तसा. आणि किती मोठं आणि सुंदर नाव दिलं आहे बघा. दशशतमुखांग शयन, ज्याची दशशत म्हणजे 60 मुख आहेत असा शेष, त्याच्यावर त्याच्या अंगावर शयन करणारा असा तो विष्णू, असा तो राम अवतार. तरी तो मित्र करीतो. शतकोटी अपराध करून तो जरी परतो न आला शरण, तरी त्यावरी रघुनंदन सर्वाहुन प्रीती करी. हे वाक्य पण संसारिका करता याच खूप महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींना भांडवतात म्हणून, पण त्यातला अगदी मेख जी आहे ती पण कळली पाहिजे. शतकोटी अपराध करून तो जरी परतोनी आला शरण, ही भावना महत्त्वाची आहे. म्हणजे आपण अनेकदा असं म्हणतो की म्हणजे एक भक्तिमार्ग म्हणजे असा सांगितला जातो की समोरचा काही पण वागू दे, आपण क्षमा करायची. तो जे वागेल त्याला आपलं प्राक्तन, आपण गेल्या जन्मी हे केलं म्हणून झालं. प्राक्तन समर्थ प्रारब्धच मानत नाही, कारण ते म्हणतात ते तुम्हीच घडवलेलं आहे. तुम्ही माझ्या प्रार्थनात म्हटलं आणि म्हणून घडलं तर ते तुम्हीच घडवलेलं आहे म्हणून आहे. आणि ते दुरुस्त करता येतं आणि पूर्ण बदलता येतं असं अनेक ठिकाणी समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे ते प्रार्थनानी म्हणून नाही, पण जर समोरच्याने तुमचे अनंत अपराध केले त्यानंतर तर परतोनी आला शरण, त्याला जर पश्चात्ताप झाला, त्याला एकदा जरी ते व्यक्त केलं की माझं खरंच चुकलं आहे, आणि ती त्याची खरं चुकल्याची भावना जर त्याच्या वाणीतून, त्याच्या शब्दातून, त्याच्या कृतीतून आपल्याला जाणवली, तर मग त्याने तुमचे अनंत अपराध केले असतील तरी त्याला क्षमा करता आली पाहिजे. हा रामाकडनं घ्यायचा सगळ्यात मोठा गुण आहे. तरी त्यावरी रघुनंदन सर्वाहुनी प्रीती करी. जास्त अजून त्याला काही तो देतोच उपकार करून. तर भक्तिभावे अर्पिता तिळ, राममाना जैसा कनका जळ. त्याला तिळा एवढं तुम्ही भक्तिभावाने काही दिलं तरी सुवर्णाचा पर्वत जणू असा तो राम आहे. तो भक्तांचा द्वारपाळ होऊन अंतर्बाह्य रक्षण करतो. बळीची कथा आहे आपल्याला, त्याचा द्वारपाळ झालेला आहे.
त्यामुळे हे सगळे ज्या घडलेल्या घटना आधीचे अवतार आहेत हे, आणि त्यामुळे त्या घटनाही इथं श्रीधर कवींनी मांडल्या आहेत, म्हणजेच वाल्मिकींनी मांडल्या आहेत. आणि अंगद ह्या शब्दात त्या नामाची स्तुती करत आहे ह्याच्या रावणाच्या समोर. तरी त्या द्विपंचरथ नंदना, द्विपंचरथ म्हणजे दशरथ नंदना, शरण जाई द्विपंचवदना, 10 तोंड असलेला तू, द्विपाच जनक जे आहे ममकन्या, भाऊनी अर्पी रघुत्तमा, ती स्वतःची मुलगी मान तिला तू, आणि तिला परत अर्पण कर रामाकडे. दशकंठा तू परमसज्ञान, टाकेली वेदांची खंडे करून, तू इतका ज्ञानी आहेस म्हणून तुझी प्रसिद्धी. आज वेदांची, वेद कळायला अत्यंत गहन, अधिक ते सर्व जे एकत्र होते, वेद मुखातून निघत गेले आणि ते मौखिक पसरले सगळीकडे, ते कळायला कठीण होते. त्यांनी 4 खंड केली, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, जेणेकरून त्याचा अभ्यास करणं, त्यातली ज्ञान आणि माहिती मिळवणं सोपं गेलं. इतकं जे मोठं कार्य तू केलंस, असा तू ज्ञानी आहे, तर तू त्या रामाला काही करून सखा कर. ऐसी अंगदाची वचनेची, विवेकभूमीची निधाने, की भक्तिसागरीची रत्ने दशकंठासी अर्पिली. इतका सुंदर उपदेश केला. आणि आधीसुद्धा अगदी व्यवहारातला जो सगळं द्वेष त्याग कर, सगळं दया, क्षमा, शांती जवळ ठेव, हे सगळं जे विचार दिले ते जणू आपल्या वारकरी पंथात जे विचार दिलेत. आणि सगळ्यात म्हणजे कोणाचाही द्वेष करू नकोस, जे पुण्य परपोकार, पाप ते परपीडा, दुसऱ्याच्या अंतःकरणाला पीडा होईल असं तू वागू नकोस. तुला जर नाही उपकार करायला झाले तरी चालतील, एवढा साधा निरोप जरी आपल्याला घेता आला कुठल्याही गोष्टीत, की दूर राहावं एखाद्या गोष्टीपासून, असाही त्याने तो रावणाला उपदेश केला. म्हणजे सर्वतोपरी व्यावहारिक, आध्यात्मिक, पारमार्थिक अशा सर्वच दृष्टीने तू रामाला शरण जाणं कसं तुझ्या हिताचं आहे, हे अंगदाने रावणाला सांगितलं. आणि आपले विचार बोलून तो थांबला आहे. आणि श्रीधर कवी म्हणत आहेत की विवेकभूमीची निधानं जणू ही, आणि त्यातनं म्हणजे विवेकाच्या भूमीतून निर्माण झालं हे जणू धन जे आहे, ती अशी अंगदाची वचनं आणि अगदी किंवा भक्तीच्या सागरातून वेचून काढलेली रत्नं अशी त्याने दशकंठाला म्हणजे रावणाला अर्पण केली. पण आता त्याचा रावणावर काय परिणाम होतो तो बघायचा आपण पुढच्या ओव्या आधी वाचूया. यावरी तो दशकंठ धर, परमदुर्बुद्धी अविचार, घृते शिंपिदे वैश्वानर, तैसा क्षोभला ते काळी, साधूचे वर्म लक्षण छळीते जेवी दुर्जन, तैसा अंगदा प्रति रावण बोलता झाला ते काळी. म्हणे रे मर्कटा विचारा, कोणाचा तू पाले खैरा, मज रावणासी पामरा, शिष्टाय करू आलासी, मशका अग्नी पुढे, त्रोणकी शिवा पुढे, पंचबाण की मृगेंद्रासी गुण, जंबुकला शिकोपातला. मर्कटा तुझा पिता कोण, तो सांगे मजला गुण, यावरी तारा हृदय रत्न प्रतिवचन देतसे, माझा पिता आहे कोण, तो तू नेणसी दुर्जना जुन, जेणे कक्षेत तुझं दाटून केले स्नान चतुसमुद्री, मग माझे पालखावरी देख, तुझं बांधला जैसा मशक, तुझ्या जाड्या मिशा सकळे कम्याचं उपडल्या बाळपणी, माझ्या मूत्र तक्के करून मशका तुझे कंटाळले मन, मग तुझा पिता येऊन भिक्षा मागे वाळीसी, तुझे मुखासी मसी लावून, शिरीपाचं पाट काढून, लंकेत दिला तुझं भिरकावून, पायी धरून ते काळी, ऐसा शक्रसूत महाबळी तू गुंतलासी ज्याचे कक्षेतळी, तयाच आम्ही सुत ये काळी, शिक्षा तुझं करू आलो, आता पुससी कवणाचा दूत, अयोध्यापती जो रघुनाथ, तुझ्या उरावरील चाप अद्भुत, जेणे उचलून मोडिले, जेणे ताटिका मर्जून 20 कोटी पेशिताशन, त्या सहित सुभाव मारून मारीचे उडेला बाण वाटे, तुझी भगिनी शूर्पणखा, जेणे केली निर्नासिका, तो समित्राग्रज स्मरारी सखा, त्याचा दूत मी असे वधून अखर दूषण निष्कंटक केले जनस्थान, त्या रामपंचाननाची वस्तू चोरून घेऊन आलासी जंबुका, होमशाळेत रेगोनिश्वान पळे पुरुरश घेऊन, की देवगृहात मलिन हुसत जैसा संचरे, की गृह्य नसता मुख्य धनी, तस्कर रेघे कोश सदनी, तैसी जानकी उचलून आलासी घेऊन पतिता, त्या तुझं चोराचा काढीत माग, सुवेळेसी आला सीतारंग, तुझे आयुष्याची भरली सी ग, ते तू नेणसी शतमूर्खा, पुच्छी पाय पडता देखो, खवळे जैसा दंड शुक, तैसा प्रत्युत्तर दशमुख दे अंगदासी देसचे, म्हणे रे मर्कटा मी दशवदन, वानरासहित रामलक्ष्मण क्षणे टाकवी नगिळून, कुंभकर्णा ते सांगून या सुरांसहित स्वस्तनयन बंदी घातला आकळून, तेथे काय मानव रामलक्ष्मण जितची आणि नगरुनी, गरुडे सर्प मस्तकीचा म्हणी, नेला तो जरी देईला आणुनी, तरी तुम्हाच जनकनंदिनी, प्राप्त होईल माघारी गजमस्तक विदारुन, मुक्ते घेऊन दिला पंचानन, तो भिवून देईल जरी परतून, तरी जानकी देईन मी, अरे इंद्रमाळा गुंफून नित्य नाही मध्ये लागून, छत्रधरी रोहिणी रमण सहस्र किरण दीपिकाधरी, रसनायक वाहे पाणी वसते धुत सदाग्नी, गृहींचा केर काढून
लोक प्राण्याच्या टाकीत असे. ऐसा मी समर्थ दशवक्र तेथे काय असे नरवानर मागे एक पाले खायर चोरणी लंकेत आला होता. तेणे उपडिता अशोकवन आम्ही सभेसे आणले धरून उच्छ्वास लाविता अग्न नकर जाळून पळाला. तो पुन्हा भेटेल जरी वानर तरी तत्काळचे करीन चुर. मग म्हणे वाळी पुत्र ऐकमशका राक्षसा तुझे असंख्य दळ संहारून टाकिले. सात पुत्र मारून इंद्रजित विवरी कोंडून अशोकवन विध्वंसिले. ते तुझे बळ रावणा कोठे गेले होते खळामणीला. तुझं शिक्षा कराव्या दुर्जना पुन्हा मारुती आला आहे. त्रिभुवनपती सीता वल्लभ जो त्रैलोक्यनगरारंभ स्तंभ. त्याचा मनुष्य म्हणसी तू रासभ दशमुखा अर्थात तू. इतर ओहळ आणि भागीरथी वरकड गज आणि हेरावती. उच्च श्रवाज सूर्यरथी इतर श्वास मान नोहे. खद्योता आणि चंडकिरण किंवा कागा आणि सुपर्ण. तैसे वानर आणि वायुनंदन नव्हती समान राक्षसा. परीस आणि इतर पाषाण वरकड पशु आणि शिववन. भगडे आणि रोहिणी रमण नवे समान राक्षसा. इतर पर्वत आणि कनकाचळ इतर किरडे आणि फणीपाळ. तैसा मनुष्या समान तमायुनिळ अपवित्रा तू केवी म्हणसी. तू दशमुखांचा बस्त होसी. शिववरे मातलासी सीता देवी निश्चयसी. आदिमाया भवानी रणमंडळ. हे होमकुंड राक्षस आहुती पडतील उदंड. शेवटी पूर्णाहुती प्रचंड तुझी पडेल दशमुखा. तू केले वेदाध्ययन जैसा रासभावरी वाहिला चंदन. की षड्रसान माझीने उन दरवी जेवी फिरवी जे. तू दशमुखांचे वनचर तुझ वधावया पारधी रघुवीर. सुवेळाचळी समरधीर येऊन उभा ठाकला. अंगद शब्द परमकठीण हृदय खोचती जैसे बाण. परमक्रोधे रावण वाळी नंदना प्रती बोले. आपण पाहिलं की इतकं सुंदर अंगदानी समजावलेलं असूनसुद्धा रावण त्याची बुद्धीच वाईट ना. त्यामुळे आणि अर्थात एका वानराने त्याच्यापेक्षा उंच असं आपलं आसन करून वर त्याला एवढा मोठा उपदेश द्यायचा प्रयत्न करावा हे त्याला नक्कीच अपमान करणारं होतं. आणि त्यामुळे तो अत्यंत क्रुद्ध झाला. म्हणजे जसं त्यांचे दृष्टांत सिद्धर्कैंचे असतात तसं आहे की अग्नीत तूप घातलं तर तो अजून जसा भडकून उठेल तशी त्याची दुर्बुद्धी आणि अविचार मुळात आहेच. आणि त्यात त्याची निंदा केली गेली म्हटल्यावर तो अजून भडकून उठला. आणि विशेष करून असंच ना की जी सरळ माणसं असतात पण काहीतरी घडलेलं असतं त्यांच्या हात नाही चूक तर ते बरोबर वर्म आणि ते त्यांनी जाहीर म्हणजे लोकांत न कळावं असं जपलेलं असतं. आपली काही चूक झाली पण आता आपण नको जाहीर करूया तर तेच बरोबर वर्म ह्या दुर्जनाच्या हातात यावं आणि मग त्यांनी ते लक्षून त्या व्यक्तीलाच अत्यंत छळावं. तसं अंगदाप्रती रावण बोलतो आहे की तो काय म्हणतो आहे की अरे तू तर माकड आहेस पाले खाणारा पाले खाईरा म्हणजे चारा खाणारा अक्षरशः. तर तू कसली माझ्यासारखं रावणाबरोबर शिष्टाई करायला आला आहेस. म्हणजे अग्नीपुढे जसं तृण किंवा शंकरापुढे पंचबाण म्हणजे मदन तसा तू माझ्यासमोर येऊन बोलायला लागतो आहेस. अरे तू आहेस तरी कोण. तू कोणाचा कोण आहेस. तुझा पिता कोण आहे. यावर अंगद त्याला उत्तर देतो आहे की माझा पिता कोण हे तुला अजूनही कळलं नाही. म्हणजे आता थोडक्यात ना हे सगळं बोलताना जाणवतं की नुसतं उखाळ्या पाखाळ्या काढणं चाललेलं आहे. आणि आपण म्हणतो साधारण तसं की मग तो म्हणतो की अरे दुर्जना तुला कळत नाही. ज्याने तुला काखेत दाटून 4 समुद्रात स्नान घातलं माझ्या पाळण्यावर आणून बांधला. मीच तुझ्या दाढी मिशा उपटल्या होत्या तेव्हा आणि माझ्या मूत्रदकाने तू कंटाळला होतास कारण तुला उलटा टांगला होता ना पाळण्यावर. तर तेव्हा तुझा पिता म्हणजे पुलस्ती भीक मागायला आला की माझ्या पुत्राला सोड म्हणून. आणि माझ्या वडिलांनी तुला सोडलाही पण तो कसा की तोंडाला मसीपासून आणि अक्षरशः पायात धरून तुला भिरकावून दिला आणि तू लंकेत येऊन पडलायस. इतका पराक्रम ज्या शक्रसुताने केला म्हणजेच वालीने केला त्याचा मी पुत्र आहे. आता मी तुला शिक्षा करायला आलो आहे आणि आता मला विचारशील की तू दूत कोणाचा आहेस तर ते मी त्या अयोध्यापतीचा दूत आहे. कोण रघुनाथ असं विचारशील तर तुझ्यावरचं ते धनुष्य ज्यांनी सहज लिलेने उचललं आणि तुझे प्राण वाचवले. ज्याने ताटिका मारली. ज्याने 20 कोटी राक्षसांशी एकट्याने युद्ध केलं. सुबाहू मारला आणि मारीच्याला बाणाच्या नुसत्या वाऱ्याने उडवून लावला. तुझ्या बहिणी शूर्पणखेला निर्नासिक केलं. त्या सौमित्राग्रज लक्ष्मणाच्या वडील बंधू रामाचा मी दूत आहे. आणि ज्याने खरं दूषण मारले. ज्याने निष्कटंक केले जनस्थानं म्हणजे पंचवटी हे जिथे ऋषी सगळे राहत होते तेच स्थान ते निष्कंटक केलं. आणि अशा त्या रामाची रामपंचाननाची म्हणजे सिंहाची तू वस्तू चोरून घेऊन आला आहेस. आणि कसा तर मग दृष्टांत दिलेत सिद्धर्कैंनी की होमशाळेत रेघोनी श्वान कुत्राशी लात आणि प्रसाद करून ठेवला त्यात तोंड घातलं तसा आणि देवगृहाला मलिन केलं त्यांनी. तसं तू केलेलं कृत्य आहेस. घरात
मालक नसताना जसं चोरांनी येऊन म्हणजे धन ठेवलेल्या खोलीत जावं आणि चोरी करावी, तशी तू सीतेला चोरून घेऊन आलेला आहेस. पण तुला कळत नाही, तुझ्या चोराचा माग काढत केव्हाच सुवेळेला राम इथं आता येऊन पोचलेला आहे आणि आता तुझ्या आयुष्याची सीख भरलेली आहे असं अंगद सांगतोय. पण तू इतका शतमूर्ख यायचा नाही, तू हे कसं जाणत नाहीस. म्हणजे एवढ्या मोठ्या रावणाला असं सगळं तो बोलतोय, म्हणजे फक्त तुझं माझं म्हणे. आणि अक्षरशः सगळा संवाद ऐकताना असं बोललं जातं ना की भांडणाला माणूस एकदम पेटला आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली की अगदी असे आईबाप काढले जातात, तसं अक्षरशः इथं चाललेलं आहे ह्या दोघांच्या संवादात. आधी खूप व्यवस्थित अंगद बोललेलं आहे, पण जेव्हा रावण त्याला वाटेल तशी उत्तरं देतो तेव्हा अंगदाने ते ऐकून घेतलं नाही आहे. आणि म्हणून तो म्हणतो आहे की आता राम आलेला आहे, आता तो तुला मारल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्यावर अत्यंत भडकून रावणाने असं उत्तर दिलं की अरे राम लक्ष्मण तर काय आणि वानर तुम्ही, ते तर काय माणसं आहेत. त्याला तर माझा भाऊ कुंभकर्ण क्षणात सांगितलं तर गिळून टाकेल. तुला माहिती आहे ना की सुरांसहित सहस्त्रनयन म्हणजे सगळ्या देवांसकट इंद्राला जिथे मी बंदी घातलेला आहे तिथे राम लक्ष्मण काय चीज आहे. आणि मग तो उदाहरणं देतो की आता असा जो कोणी पराक्रमी माणूस असतो तो कुठली वस्तू परत देतो का, की आता सर्पाच्या मस्तकीचा मणी गरुडाने तेच काढून नेला म्हणे, कारण सर्प गरुडाला घाबरतो, तो मणी घेऊन गेला. आता तो मणी परत देईल का गरुड, तसा मी सीतेला परत देणारच नाही आहे. आणि खरं तर तुला सांगायचं म्हणजे तुला माहीत आहे की सगळे देवच माझ्याकडे बंदित आहेत, तर मी ह्या मानवांना काय म्हणजे भीक घालू, कशाला त्यांचा विचार करू. मग तो सगळं आपला पराक्रम सांगतो आहे अंगदाला की इंद्र माझ्या घरात माळा घुमतो, नंतर चंद्र माझ्या डोक्यावर छत्र धरतो, सूर्य माझ्या घरातले दिवे लावतो, वरुण आहे तो माझ्या घरात पाणी भरतो, अग्निवस्त्र धुतो आणि लोक प्राणेश म्हणजे वायू माझ्या घराचा केर काढतो. असा समर्थ असा जो हा मी रावण आहे. तिथे तुला माहीत नाही मागे पण एक तुझ्यासारखाच पाले खाणारा म्हणजे वानर चोरून शिरला होता. त्याने माझं अशोकवन सगळं उद्ध्वस्त केलं, पण आम्ही त्याला बांधून पकडून सभेला घेऊन आलो होतो आणि त्याच्या पुच्छाला अग्न लावून दिला होता. पण तो नगर जाळून पळून गेला, तो घाबरून पळून गेला. आता जर तो परत भेटला ना तर मी त्याला तत्काळ चूर करेन, अशी भाषा रावणाने वापरली आहे. म्हणजे बघा की माणसाला अहंकार कुठे नेतो. हनुमंताने स्वतःला पाशात बांधून घेतलं, हनुमंताने त्याचे इतके सगळे राक्षस मारले, तरीसुद्धा रावणाला असं वाटतं आहे की आम्हीच त्याला पकडला, आम्हालाच घाबरून तो पळून गेला त्याच्या शेपटीला आग लावल्यानंतर. हा आहे ना हा अहंकार, जो बुद्धीच भ्रष्ट करतो माणसाची, तो अहंकार. आणि त्यावेळेला समोरच्याने अजून कोणी डिवचलं मग तर बघायलाच नको, तशी अवस्था ह्या रावणाची झाली. आता रावणाच्या बोलण्यावर परत उत्तर दिलेलं आहे अंगदाने. अंगद काय म्हणतो, रावण जेव्हा म्हणतो की तो पुन्हा भेटेला तरी वानरा तरी तत्काळची करीन चुर, तेव्हा मग म्हणे वाळीपुत्र ऐकवश्यका राक्षसा. मग आता हाही त्याला त्याच्या भाषेत बोलायला लागला की ऐक, तू तुझं सगळं असंख्य दळ सवारून, ज्याने तुझं सगळं दळ सवारून तुझे 7 पुत्र मारून टाकले, इंद्रजी त्याला विवरात कोंडायची वेळ आली, स्वतःला कोंडून घेण्याची, अशोकवन उद्ध्वस्त केलं. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तुझं बळ कुठे गेलं होतं आणि आता म्हणतोस की मी त्याला शिक्षा लावेन म्हणून. नाही, तुला कल्पनाच नाही आहे की इतकी तुला ज्याने शिक्षा दिली ना तो आता मारुती परत आलेला आहे, तो म्हणतो. आणि जो तो राम आहे तो सुद्धा परत आला आहे. तुला त्याच्या म्हणजे त्याला वानर आणि म्हणजे हनुमंताला वानर आणि रामाला मानव म्हणतो आहेस ना तू, तिथेच तू चूक करतो आहेस. मग त्याच्याकरता शेजारकांनी खूप दृष्टांत दिले आहेत की इतर होळ आणि भागीरथी किंवा वरकडगज म्हणजे सगळीकडचे हत्ती आणि ऐरावत किंवा इतर अश्व आणि उच्चश्रवा घोडा जो सूर्याच्या रथाला लावलेला आहे तो. आता हे सगळ्याला सारखं म्हणाल का? कावळा आणि गरुड सारखे म्हणाल का? आणि काजवा आणि सूर्य हे सारखे असतील का? तसाच वानर आणि वायुनंदन सारखा आहे का? नाही. सगळे वानर आणि वायुनंदन म्हणजे हनुमंत ह्याच्यात खूप अंतर आहे. तसंच इतर पाषाण आणि परीस हे सारखे असतील का? इतर सगळे पशु आणि नंदिकेश्वर जो शंकराचं वाहन आहे शिववन तो सारखे असतील का? भगणे म्हणजे सगळी नक्षत्र आणि रोहिणीरमण हे सारखे असतील का? नाही. तसंच तुला आणि पर्वत आणि कनकाद्री म्हणजे सोन्याचा पर्वत हे कसे सारखे असतील? तसाच मनुष्यासमान तमाळ निळ हा तुझा जो विचार आहे ना
तोच तुझा विचार चुकतोय रावणा. तू तर एक अक्षरशः बस्त म्हटलं त्यांनी त्याला, तू बोकड आहेस आणि केवळ शिवाने दिलेल्या वरामुळे तू एवढा मातलेला आहेस. पण तुला कळत नाही की सीतादेवी ही आदिमाया भवानी आहे. त्यामुळे तुला आता ती आदिशक्ती आहे. आता काय करणार आहे ती? तू जर सीतेला परत केलं नाहीस तर तुझं जे रणमंडळ आहे, रणांगण आहे, ते म्हणजे एक मोठं होमकुंड होणार आहे आणि सगळ्या राक्षसांच्या त्यात उदंड आहुती पडणार आहेत आणि शेवटी पूर्णाहुती प्रचंड तुझी पडायला दशमुखा, असं अंगद त्याला सावध करतो आहे. आणि त्याला म्हणतो, तू एवढं वेदाध्ययन केलं आहेस पण तुझी बुद्धी ताळवार येत नाही. शेवट तू एक वनचरच आहेस रामाच्या दृष्टीने. तू एक जनावर आहेस आणि तुला वधायला पारधी म्हणून राम निघून आलेला आहे. सुवेळेला तो येऊन पोचलेला आहे आणि तुझ्या पुढ्यात येऊन उभा ठाकलेला आहे. तर आता परत एकदा अंगद आणि रावणाला त्याची काय जागा आहे, तो काय चुकी करतो आहे आणि आता त्याचं काय तो फळ भोगणार आहे हे सर्व सांगितलं. आणि ते ऐकल्यानंतर रावण खूप क्रोधाविष्ट झालेला आहे. त्या ओवीवर आपण थांबलो. ती ओवी अशी होती, अंगद शब्द परमकठीण हृदय खोचती जैसे बाण, परमक्रोधे रावण वाळीनंदना प्रती बोले. आता तो काय बोलतो ते आपल्याला त्या पुढच्या भागात बघायचं आहे. त्यांचा चालू आहे म्हणजे हा संवाद. पुढच्या वेळा बघूया. म्हणे रे मर्कटा वनचरा, तू भूभार झालासी पामरा, तुझा पिता मारुनी तारा, सुग्रीवासी दिल्ली पितृसुड न घेववे तुझेनी, तरी प्राण देई समुद्र जीवनी, अथवा माझे पाठीची येऊनी रेघे वेगी मशकारे, वधोनी सुग्रीव रघुनंदन, तुझं किष्किंधेचं राज्य देईन, तुझी माता व्यभिचारेण सुग्रीवासी तिने वरिले, सुग्रीवा आणि रघुवीर तुझे मुख्य शत्रू साचार. अंगद म्हणे शक्रकुमार रामबाणे मुक्त झाला, राघव प्रसादे करुनी वाळी अक्षय सायुज्य सग्नी, दशमुखा तुझं एक क्षणी शिक्षा करीन पाहे पा, माझ्या पाणी प्रहारे करुनी, दशमुखे तुझी टाकेन फोडुनी, तुझा पुरुषार्थ त्रिभुवनी सर्व जाणतो अपवित्रा, सहस्त्रार्जुनाचे बंदी जाऊन पडला होतासी, तू कित्येक दिन तो तू आजी येथे वदन दाखविता न लाजसी, मग बळीचे गृह जाऊन देखा बंदी पडलासी तू मशका, तेथे तुझं दासी झेली ती किटका, तक्षसी दाटी ती घडी घडी, ऐसा पुरुषार्थी तू देख न लाजसी धाविता मुख, तुझे चिरावया दहाई मस्तक रघुवीर सिद्ध झालासे, ऐसे कोणी दशकंधर द्विजपंक्तीने चावी अधर, सवे गौढीने शस्त्र विद्युत प्राय ते काळी, सेवकासी म्हणे दशकंठ धरारे वेगी मरकट, तो चौघे राक्षस बळकट धावनिया धरी ते झाले, अंगद दंडी दृढ धरिला, वाळीपुत्रे देखोनी ते वेळा, अद्भुत पराक्रम प्रकट केला क्षणमात्र न लागता, कृतांत किंकाळी समान हाके ससे गाजवी गगन, रावणाचे हृदय पूर्ण पुच्छ घाया दिला, रावण मस्तकीचा मुकुट तेजाळ पादांगोष्ठे उडविला तत्काळ, ऊर्ध्व उडाला सबळ मंडप मस्तकी बैसला, 14 गावे जो विस्तीर्ण प्रभेस उणा चंडकिर्ण, तो घेऊन वाळी नंदन गेला क्षण न लागता, भुजी जडले चौघे जण त्यांचे अंतराळी गेले प्राण, लोंबती प्रेते होऊन वाळीनंदन जातसे, आला देखुनी वाळी सुत आश्चर्य करी जनक जामात, अंगद उतरला अकस्मात कपिनाथ हर्षले, दंडीची प्रेते सोडवणी मंडप तेव्हा ठेविला धरणी, त्रिभुवनपतीचे चरणी मस्तक अंगदे ठेविला, प्रीतीने येऊन मिलिंद सेवी पद्मकोशीचा सुगंध, तैसाच वीरांगद रघुवीर पदाब्जी मिनला, मग तो जगदानंद कंद आलिंगी हृदय प्रेमे अंगद, सकळ कपींचे आनंद वाळीपुत्रासी भेटदा, रावणाचा मुकुट तेवेळा अंगदे रामा पुढे ठेविला, तो विभीषणाचे मस्तकी घातला दशरथात म्हणजे तेवेळी अंगदास म्हणे रघुनंदन मंडप येथे आणला उचलून, पुढे कोठे बैसेल विभीषण सिंहासन घालून या, ऐसे वाळी सुते कोणी मंडप उचलेला ते क्षणी, शेषमस्तकी धरी अवनी तैसा जीवनी जात असे, तेथीचा तेथे मंडप ठेविला सुवेळेसी परतून आला, राक्षस समुदाय ते वेळा आश्चर्य परममानित, केवढा पुरुषार्थ करूनी राक्षसेंद्रासी गांजोनी, मंडप गेला घेऊनी सवेचा अंगण ठेविला, असो राघवा पुढे वाळीनंदन सांगे लंकेचे वर्तमान, नाना परिबोधिला रावण परितो निर्णय दुष्टात्मा, गिरीमस्तकी वर्षे जलधर परी तेथे न राहे अणुमात्र निर, तैसा बोधिला दशकंदर स्थिर नोहे बोध तेथे, नित्य दुग्धे नाहणीला वायस परितो कदा न होय राजहंस, दह्या माझी कोळसा बहु असं घालिता उजळ नव्हेची, सिकता शिजविली बहुकाळ परिते कदा नव्हे मवाळ, की परीच नेवनी तत्काळ खापरासी व्यर्थ लाविला, जन्मांधा पुढे दीप जाणा की बधिरा पुढे वाजविला रुद्रवीणा, सारा सार समजेना शतमूर्खासी तैसा का,
की शर्करे माझी नेऊन पडू दुधिया, ठेवला बहुदिन परी त्याचे अंतर पूर्ण, गोड नव्हे अनुमात्र, षोडशोपचारे पूजेले प्रेत, परित गेले जैसे व्यर्थ, तैसा बोधिला लंकानाथ, परितो नायके सर्वथा, जोवरी शशीचंड किरण तोवरी केला राजा विभीषण, एकवचनी तू सीतारमण, तुझे वचन व्यर्थ नव्हे, युद्ध केल्या वाचुनी कदा नेली जनकनंदिनी, राघवेंद्र ऐसे ऐकुनी चंड दोर्दंड पिटिले, जैसा रजनी अंती वासरमणी, अकस्मात पूर्वेच देखिले जनी, तैसी कोदंडाची गवसणी, नरविरोत्तमे काढिली. अशी अंगद आणि रावणाची उत्तर प्रत्युत्तरं चालू आहेत तिथे अजूनही. दोघंही एकमेकांचे दोष दाखवत आहेत आणि कमी लेखत आहेत त्याला. आणि आता रावण खूप चिडला आहे की अंगदाने त्याला दूषणं लावली होती आणि असं शेवट म्हटलं होतं की तुझं हे रणांगण असेल ना, ते होमकुंड असेल आणि अनेक राक्षसांच्या आहुती पडतील आणि तुझी शेवटी पूर्णाहुती करील राम. ते सगळं ऐकल्यावर भडकलेला रावण त्याला म्हणतो की अरे माकडा, तू तो भूमीला घार आहेस, कारण बघ तुझा पिता मारला रामाने आणि तुझा पिता मारला आणि तुझी आई सुग्रीवाला दिली. तुला तर पितृसूड घ्यायला वाटायला पाहिजे. ते तुला घेवत नाही तर जाऊन समुद्रात, आपण म्हणतो ना बुचकीभर पाण्यात जाऊन उडी मार, जीव दे म्हणून आपण म्हणतो ना, तसं तो म्हणाला जा समुद्र जीवनी जाऊन प्राण दे अथवा माझ्या पाठीशी येऊन लप, असं रावण सांगतो. आणि तो म्हणतो खरं तर तू जर माझ्याबरोबर आलास तर मी सुग्रीव आणि राम या दोघांना मी वधून किष्किंधेचं राज्य मी तुला देईन. तुझी माता अशी व्यभिचारी नाही, सुग्रीवासी ते आणि असं, कारण सुग्रीवाला तिने वरलेलं आहे. तर सुग्रीव आणि रघुवीर आहे तर ते तुझे खरं शत्रू असायला पाहिजेत आणि तू त्यांना मारलं पाहिजेस. असं म्हटल्यानंतर अंगद त्याला समजावतो आहे की अरे माझे वडील वाळी, तो तर रामाच्या बाणाने मुक्त झाला, त्याला रामाच्या बाणाने मरण आलं. नंतर त्याच्या प्रसादाने त्याला सायुज्यमुक्ती मिळालेली आहे खरं तर अक्षय अशी. पण तुला मात्र शिक्षा केली जाईल. तुला मात्र शिक्षा आता मी सोडणार नाही, कारण तू म्हणजे त्याच्या आई वडील सगळ्यांना नावं ठेवलेत ना. तर तो म्हणतो माझ्या हाताच्या एका प्रहाराने तुझी 10 मुखं मी फोडून टाकू शकतो. तुझा पुरुषार्थ काय? अरे त्याचं काय वर्णन करू मी, सगळ्या जगाला तो माहीत आहे. तू विसरलास का? आणि मग त्याला त्याच्या सगळ्या आधीच्या अपयशांची, आपण जी दुसऱ्या अध्यायात पाहिली, रावणापासून अध्याय जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याच्या जन्मापासून सगळ्याच घटना, त्यात जे उल्लेख आहेत ते सगळं तो इथे त्या इतिहासाची पुनरावृत्ती रावणासमोर करतो. तो म्हणतो बघ सहस्रार्जुनाने तुला बंदी घातला, तिथे तू बंदी पडला होतास आणि तरी तुला आज आम्हाला म्हणजे तोंड दाखवायला काही लाज वाटत नाही. दुसरं बळीच्या घरात गेला होतास, तिकडेसुद्धा तुला बळीने बंदी घातलं होतं. आणि नुसतं बंदीच नाही, त्याच्या बायकोनी टाकलेला 5-6 जमिनीवरचा तुला उचलवे ना, एवढी तुझी ताकद नाही. आणि त्याच्या दासी ज्या होत्या त्यांनी तर तुला कक्षेत घेऊन घरघर फिरवला स्त्रिया असून. काय तुझा पुरुषार्थ? आणि हे असं असून तुला लाजही वाटत नाही इथे तोंड दाखवायला. खरं तर इतके तुझं म्हणजे लाजीरवाणी अशी हार झालेली आहे. नुसती हार होणं वेगळं, पण लाजीरवाणी हार झालेली आहे. तर तुला कशी शरम वाटत नाही? पण हरकत नाही, तुझं 10 मस्तकं छेदायला आता रघुवीर सिद्ध झालेला आहे. असं ऐकल्यानंतर रावण अजूनच भडकला आणि त्याने अक्षरशः दात ओठ खाल्ले आणि ताबडतोब सेवकांना म्हणाला धरा या माकडाला आणि त्याला मारूनच टाकतो. म्हणून त्याने आपलं शस्त्र ओढलं आणि 4 राक्षस धावले त्याला पकडायला. हे बघितल्याबरोबर त्या पकडायला आलेल्या राक्षसांनाच अंगदाने 2 दंडांनी आत आपल्या काखेत दाबून घेतलं आणि पटकन उडी मारून तो म्हणजे तो जो सभामंडप होता, ती जी सभा होती राज्यसभा त्याची, आणि त्याचा जसं सिंहासनाचं असतं ना स्टेज आपण म्हणतो, जी सिंहासनाची जी जागा असते की नाही, तो अजून एक किती त्यांनी लिहिला 14 गाव विस्तीर्ण एवढा तो मंडप होता. तर अंगदानी तिथे उडी मारली. ह्या 4 दोन्ही काखेत 4 राक्षस पकडले आणि असे आवळे की त्यांचे तिथेच प्राण चाललेत. आणि हाताने मंडप उचलून तो अख्खा मंडप म्हणजे ते आसन जे सिंहासनासकटचा जी बैठक आहे ती सगळी उचलून डोक्यावर घेता उडताना पायाने रावणाचा मस्तकावरचा जो मुकुट आहे तोही उडवला आणि तो उचलून घेतला. आणि जो त्याने उड्डाण केला भुभुकार करून, तो सगळे राक्षस नुसते हळबडले. त्यांना कळलं नाही काय झालं, पण त्यांना कळायच्या आधी तो हे सगळं घेऊन निघून पण गेला. आणि जी उडी घेतली ती रामाच्या पुढे हजर झाला. कारण आता तर ते अलीकडे चालेत ना, त्यांना काही समुद्र नाही लंघायचा.
समुद्रकिनारी जिथे राम आहे तिथे आला आणि त्याने खाली उतरला. तो अख्खा मंडप तिथे ठेवला. अंगदानी सगळे वानर बघतच राहिले हे सगळं काय घेऊन आलं आहे. आणि उतरता उतरता आपल्या दोन्ही काखा मोकळ्या केल्या तर त्या चारी राक्षसांची प्रेतं पडली तिकडे खाली, जे काखेत दाबून मारले गेले होते चारी राक्षस ते. आणि मंडप पुढ्यात ठेवला आणि रावणाचा जो मुकुट आहे तो काढून त्यांनी रामाच्या चरणाशी ठेवला की बघ रावणाचा मुकुट मी उचलून आणला आणि रामाचे चरणही वंदिले. ते सगळं बघितल्यावर अत्यंत आनंदाने रामाने अंगदाला हृदयाशी धरलेला आहे. सगळ्या वानरांना खूप आनंद झाला आहे. पण रावणाचा मुकुट घेतल्याबरोबर मात्र रामाने तसाच तो उचलला आणि विभीषणाच्या मस्तकी लावला. पण जेव्हा आपण पाहिलं विभीषण भेटला तेव्हाच रामाने ठरवलं होतं की ह्याला अभिषेक करायचा आहे, हाच राजा होणार आहे. त्यामुळे आता हा मुकुटही ह्याला तो ठेवला. आणि खरं तर ते अख्खा मंडपच आणला होता अंगदानी, म्हणजे सिंहासनासकट उचलून आणलेला. पण राम काय म्हणाला, आत्ता अजून रावण जिवंत आहे तर विभीषण राजा आपण केला आहे पण झालेला नाही आहे ना. मग आता तो जेव्हा राजा होईल तेव्हा तो कुठे बसेल, तुझं सगळं सिंहासन खालच्या बैठकीसकट उचलून आणलंस तर ते जागेवरच पाहिजे आहे तिथे, असं म्हटल्याबरोबर परत अंगदाने तसंच्या तसं तो मंडप उचलला सिंहासनासकट आणि काही क्षणातच नेऊन परत जिथे होता तिथे ठेवला त्याच्या राज्यसभेत. आणि परत सुद्धा आला. आणि परत आल्यावर मग सगळे आश्चर्य करत होते की काय अंगदाचा पराक्रम आहे, म्हणजे मारुतीसारखाच आहे, भले शतयोजन उड्डाण नाही केलं आहे पण तिथल्या तिथे त्याने ते इतक्या चपळतेने उड्डाणं केलेली आहेत की कुणा राक्षसाच्या तो हाताला लागला नाही अजिबात. आणि तो इथे हजर झाला. आता मात्र रामाने त्याला विचारलं की एकूण काय वर्तमान झालं तिकडे. तर तेव्हा त्याने सांगितलं की मी खूप नाना परीने रावणाला बोललं, नाना परीने सांगितलं पण तो दुष्टात्मा काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. मग त्याच्या आता पुढे जे आहेत ते सगळे दृष्टांत आहेत श्रीधर कवींचे की एक ही घटना की रावण किती बोललं तरी ऐकायला तयार नाही. या एका घटनेकरता इतके दृष्टांत सुंदर दिलेले आहेत श्रीधर कवींनी की गिरीमस्तकी वर्षे जलधर परी तेथे न राहे अणुमात्र नीर. डोंगराच्या माथ्यावर पाऊस पडला तर तो सगळा खाली घरंगळत येतो ना, म्हणजे तो तिथे क्षणभरही राहत नाही. तसा मी रावणाला जो बोध केला तो त्याच्या बुद्धीत स्थिर राहू शकत नाही आहे. तो म्हणतो आता अगदी रोज दुधाने कावळ्याला आंघोळ घातली म्हणून काय तो राजहंस बनणार आहे का, किंवा दह्यामध्ये तुम्ही किती कोळसा उगाळलात म्हणून कोळसा पांढरा होणार आहे का, शक्य नाही ना. किंवा वाळू आहे ती किती तुम्ही शिजवलीत, किती तास किती काळ म्हणून ती काही मऊ होणार आहे का, किंवा परीस नेऊन खापरावर आपटलात तर त्याचं सोनं होणार आहे का, नाही. त्यामुळे तुमच्याकडे किती परीस हातात असला तरी तो जिथे लागायचा तो धातू बरोबर हवा की ज्याचं सोनं होईल ना. तर तो धातूच तोच खोटा आहे, तर ती गोष्टच खोटी आहे. त्यामुळे त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही आहे. मग जन्मांधापुढे दीप दाणा, बधिरापुढे रुद्रवीणा वाजवली तर काय उपयोग आहे का, असे सगळे दृष्टांत दिले. आणि तो म्हणतो सारासार काही रावणाला आत्ता समजतच नाही आहे. आणि सहसा हेच असतं, अख्ख्या दासबोधाचं सार काढलं ना तरी समर्थ शेवट सारासार विवेकावर येतात. तुम्ही सगळा 200 समाज भेटलेत की शेवट काय कशाने काय साधतं, तर तुम्हाला जे मोक्षपद आहे याची देई जिवंत असतानाच ती अवस्था प्राप्त होणं हे सगळं हवं असेल तर सारासार विवेक पाहिजे असं समर्थाने म्हटलेलं आहे. आत्मारामही 5 समास नंतर अभ्यासले तर तसं इथे हा म्हणतो की त्याला सारासार उमजतच नाही. कारण का, म्हणजे शतमूर्खचं त्याला लावलेलं आहे त्यांनी विशेषण. पण कारण का की एकदा अहंकारात माणूस बुडला ना, जिथे बुद्धी स्थिर नाही, क्रोध आहे, तिथे सारासार विवेक कुठून येणार. त्यामुळे अजूनही दृष्टांत दिला की भोपळा आहे आणि तो कडू आहे तर तो किती साखरेत घातला म्हणून काही तो गोड होऊ शकत नाही. षोडशोपचाराने म्हणे प्रेताला पुजलं तर काय उपयोग आहे का, ते उठून बसणार आहे का, नाही. अशा प्रकारे मी सर्व प्रयत्न केले पण नायके सर्वथा तैसा बोधिला अलंकारार्थ परितो नायके सर्वथा असं म्हटल्यानंतर मात्र राम उठला. त्याने एकच म्हटलं की युद्ध केली वाचून कदा निधी जनकनंदिनी. हे आता नक्की झालं. तर राघवेंद्र ऐसे ऐकोनी चंड दोर्दंड पिटिले, म्हणजे स्फुरण पावलेले असे मोठे बाहुदंड त्याचे, कारण त्या नुसत्या विचाराने स्फुरण पावलेले बाहुदंड कुठल्याही योद्ध्याचे जसे होतात तसे ते त्यांनी जोरात पिटले. आणि रात्रीनंतर अचानक सूर्य उगवल्यावर जसा उजेड होतो तितक्या तेजस्वीपणाने हातातल्या कोदंडाला त्यांनी गवसणी घातलेली आहे. आता पुढे थोडक्यात म्हणजे आपण बोललो होतो की युद्धाची नांदी झाली. शेवटची ओवी ही वाचली ती ऐकूया आधी. जैसा रजनी अंती वासरमणी अकस्मात पूर्वेस देखिते जनी
तैसी कोदंडाची वसणी नरविरोत्तमे काढिली. पुढच्या ओव्या आधी वाचूया. युद्धाला सुरुवात होईल आता. की ते मेघातुनी वेगळी प्रय चपळा निवडली. तैसी गवसणी काढिता प्रभा पडली कोदंडाची अकस्मात. क्षण न लागता चढविला गुण उभा ठाकला सीतारमण. ओढी ओढिता आकर्ण थरारिली सप्तद्वीपे. काळाचे मनी बैसे दचक तैसी सुग्रीवे दिधली हाक. 18 पद्मे वानर देख गर्जना करीत उठले पै. 72 कोटी रिस हाके सरसे भरिती आकाश. पृथ्वी डळमळता नागेश ग्रीवाखाली सरसवी. दिग्गजांची वैसली टाळी कुर्मपृष्ठी तेव्हा थरारली. यज्ञवराह पृथ्वी तळी सावरित दंताने. एकदाची कपिते भूकार एकता दचकले निर्जर. धुळीने दिशा दाटल्या समग्र मेरू मंदार कापती. 20 कोटी वानर घेऊन लंकेवरी धावला सुषेण. जेवी वारण चक्रावरी पंचानन गर्जत धावे निशंक. सकळ पापांसी रामनाम जैसे जाळूनी करी भस्म. तैसा तो वानरोत्तम अंजनी तने धावला धाविनला सकळ रासी सकळ वानरांसी सेनापती. निळ धाविनला समीरगती. धुळीने लोपला गवस्ती वाटे कल्पांत मांडिला. झाला एकची हाहाकार गजबजिले लंकानगर. वेळा सांडोनी नदेश्वर बुडवू पाहे उर्विते. उदकावरी तुंबिनी फळ तैसे ढळमळे भूमंडळ. वरी आसुडती निराळ भगणे भडभडा रिसविती. मेरू ऐसे लंकेचे हुडे वरी रचिले शस्त्रांचे झुंबाडे. प्रळ विजूचे निपाडे नग्नशस्त्रे झळकती. लंका दुर्गावरी सत्वर बळे चढती प्रतापशूर. कैशी धरुनी रजनीचर आसुडोनी खाली पाडिती. उल्हाट यंत्रांचे भडीमार कोट्यानकोटी करीती असुर. भिंडी माळा शस्त्रे अपार राक्षस वरून भिरकाविती. कोट्यानकोटी पर्वत थोर एकदाच झोकिती वानर. वरिले यंत्रे होती चुर रजनीचरांचे तपई. दुर्गावरुनी राक्षस पाही वानर झोडिती शस्त्रघाई. दुर्ग परिगते समय राक्षस प्रेतांनी भुजेले. पुच्छ दोराकार टाकुनी असुरांचे ग्रीवेस गोवनी. व एकदाच पाडिती आसुडोनी खंदका माझी प्रेतवत. एक अकस्मात वानर ओढुनी राक्षसस पायी धरुनी. गरगरा भिरकायते गगने आपटोनी धरणी मारिती. एक राक्षसांची पोटे फोडिती. एक चरण करनासिके तोडिती. एक प्रेत उचलोनी मागुती भिरकायते लंकेत. आटले भोवत रजनीचर गोपुरावरुनी दशकंधर. विलोकिता दिशा अंबर तो वानरमय दिसतसे. स्वसैन्यासी दशकंधर म्हणे काय पाहता निघा बाहेर. आटोनी समस्त वानर माजवार समरभूमी वेगे. चतुरंग दळ सागर निघे लंकेतून बाहेर. कोट्यान कोटी असुर पायींचे पुढे तळपती. पर्वता समान रजनीचर विकराळ तोंडे भाळी शेंदूर. बाबर झोटी दाढा शुभ्र जिव्हा रक्त लळलळीत. खदिरांगार लखलखित तैसेनेच त्यांचे रक्त. मद्यपाने झाले मस्त शस्त्रे घेऊन तुळती. सुरांची शिरे रेखुनी ब्रिदेवाळ बांधिली चरणी. यमदंष्ट्रा झळकती जघनी वावेशे कुर्ण गरजती. बोडण असिलता शक्ती शूळ तोमर घेऊन हाती. गदा परिघ चक्रे झळकती दंडी पिंजारिती चामरे. वानरांचे करून पुतळे रुळत चरणी घातले. हाका देती परमबळे एकदाची सर्वे. दणाणत उर्वी मंडळ म्हणती देवांनो धावा सकळ. तुमच्या रामासहित दळ रणांगणी ग्रासिले. तयापाठी अश्वभार नाना जातींचे मनोहर. वरी बैसले रावत सुर असिलता घेऊन या. तयापाठी गजभार ऐरावती समान थोर. वरी शूळ घेऊन बसले असुर ध्वजी अंबर भेदिती. तयापाठीसी चालेले रथ रत्नजडित चाके झळकत. तुरंग जुंपिले चपळ भोवत गगनचुंबित ध्वजभाऊ. संग्राम संकेत भेरी असुरी ठोकिल्या ते अवसरी. रणतुरे आणि मोहरी तेथे धडकती विशाळ. वैर्यांची आणि स्वदळे एकवटली दोन्ही दळे. एकची घन चक्र मांडिले नादे कोंदले अंबर. रामानी धनुष्याला दोर लावला. गवसणी घातली आणि उभा राहिला कोदंड घेऊन. आणि त्याला गुण चढवला. तर आपण धनुष्याचा जो टणत्कार म्हणतो. दोरी खूप ताठ धरतात आणि मग बाण धरला पाठीबरोबर अडकतो तो बाण आणि दोरी खेचली जाते. जितकी पाठी खेचणार प्रत्यंच्या तितकं जोरात बाण उठणार आहे. तर त्या ह्याने जेव्हा त्याचा तो एक आवाज होतो त्याला टणत्कार म्हणतात. तसा जणू असा झाला रामाच्या त्या कोदंड हातात घेऊन दोरी लावल्यानंतर की काळाचे मनी बैसे दचक अशी अवस्था निर्माण झाली. आणि धरणी थरारली सगळी. सप्तद्वीपे असं म्हटलं आहे. ओढी ओढीत आग करणं थरारली सप्तद्वीपे.
आणि मग सगळेच धावले कसे, तर मग प्रत्येकाचं वर्णन आहे पुढच्या याच्यात. म्हणजे आता युद्धाला सज्ज झालेलं सैन्य लगेच तयारच होते, सगळे वीरश्री संचारलेलीच होती. आता फक्त रावणाच्या त्या मुख्य, कारण लंका राज्याला जी बाहेरून जी भिंत आहे, तटबंदी आहे, त्याच्या बाहेर हे सगळं दळ आहे समुद्राजवळ ह्यांचं, आणि आत राजाचं हे सैन्य असं आहे. तर त्या तटबंदीची जे रक्षक असतात त्यांच्यापर्यंत मारायला हे सगळे वानर धावले. तर कसा सुग्रीव धावला आहे 18 पद्म वानर घेऊन, मग 72 कोटी रीस धावलेले आहेत. मग त्यांनी जो काही थैथाट केला, जो काही वीरश्री दाखवली, त्यांनी म्हणे दिग्गजांची बैसली टाळी, कुर्मपृष्ठी तेव्हा थरारली, कुर्माची म्हणजे कासवाच्या पाठीवरची पृथ्वी जणू थरारली असं. नंतर मग सगळ्या वानरांनी भुभुक्कार केला आणि ते जे जोरात गरजले त्या आणि ते उड्डाण केलं त्यांनी किंवा धावले पुढे सैन्य, त्यांनी धुळीने सगळ्या दिशा भरून गेल्या आणि 20 कोटी वानर घेऊन सुषेण धावलेला आहे. मग प्रत्येक हे जे सैन्य आधीच योजना केलेली होती, कोणाकोणाचे कोण एकेका त्या गटाचे प्रमुख आहेत त्याप्रमाणे तेवढे वानर घेऊन ते पुढे धावणार. तर सुषेण धावला, त्याने 20 कोटी वानर घेऊन धावला. आणि मग म्हणे जसं सगळ्या पापांच्या राशी रामनामाने जशा भस्म होतात तशा भस्म करायला, वाईट गोष्टी भस्म करायला अंजनी त्याने धावला म्हणे वानरोत्तम. मग सक्कळ वानरांचा सेनापती कोण नेमला आहे, नीळ, हे ठरलं होतं. तोही वायूच्या वेगाने पुढे पळाला आणि सगळी जिकडे तिकडे धूळ उडली जणू, आणि वाटलं की कल्पांत मांडला आहे असा सगळा हा हाहाकार चाललेला आहे. आणि हे सगळं चित्र गोपुरावर चढून रावणाने पाहिलं. रावण म्हणाला की काय, रावण ते दृश्य पाहतोय की काय होत आहे, तर त्या लंकादुर्गाच्या बाहेर हे वानर जे आहेत ना ते असेच जुडले त्या बाहेरच्या राक्षसांना की म्हणे उल्हाट यंत्रांचे भडीमार, म्हणजे तोफा जशा त्या तोफांचे भडीमार आहेत तसे कोट्यानकोटी असुर येत आहेत आणि राक्षसांना घेऊन भिरकावून देत आहेत आणि गोफणीने सुद्धा भिरकावत आहेत. भिंडीमाळा हा शब्द आहे, म्हणजे म्हणे गोफण, तर ते शस्त्र आहे त्यांचं तशा प्रकारचं. त्यांनी राक्षसांना धरून भिरकावत आहेत, मोठमोठाले पर्वत उचलून आणत आहेत आणि एकदाच असे फेकतात की खाली अनेक राक्षस त्याच्या खाली चूर होत आहेत. किंवा कुठला एखादा वानर दुर्गपरिघाच्या बाजूने चढतो, पायात पकडतो राक्षसांना आणि गोलगोल फिरून खाली जमिनीवर आपटून मारतो आहे. आणि असा अक्षरशः त्या दुर्गा तटबंदी जी होती राज्याची, तिथे अक्षरशः प्रेतांचे ढीग पडले. इतक्या वानरांनी म्हणजे अटॅक असा जो काही केला की कित्येक राक्षसांना मारलं, कोणाची पोटं फाडली, कोणाचे हातपाय नाक तोडले आणि प्रेतही उचलून सगळीकडे लंकेत आत भिरकावली, म्हणजे जणू त्या तटबंदीच्या पलीकडे आत भिरकावली. कितीतरी राक्षस मारले गेले आणि हे सगळं गोपुरावरून रावण बघतोय. आणि तो म्हणाला, बघताय काय सगळे, स्वतःच्या सैन्याला आदेश दिला की निघा आधी बाहेर. आणि आपल्याला तुम्हाला त्या रामानंद सागरांच्या सिरियलमधलं चित्र आठवत असेल, प्रत्येक वेळी त्यांचं तिथून सैन्य निघालं की कसं मोठं ते दार उघडायचं त्यांच्या तटबंदीचं आणि मग ते राक्षसातून बाहेर यायचे. आणि ते चित्र डोळ्यासमोर तुम्ही आणून बघा. तसं हे त्यांचं ते जे काही राजद्वार होतं ते उघडलं आणि त्यातून राक्षसांच्या सुद्धा आता झुंडीच्या झुंडी बाहेर यायला लागल्या. आज्ञा केलेली आहे रावणाने त्यामुळे की आता अजिबात बघू नका तुम्ही आणि पुढे निघा. ते जेव्हा आले तेव्हा ते कसे आहेत, तेही ताकदवान आहेत. मग त्यांचं वर्णन केलं की एक तर ते ताकदवान आहेत आणि त्यात ते मद्यपानाने मस्त झालेले आहेत, त्यांचे डोळे आरक्त आहेत, शस्त्र तळपती आहेत. आता ते मद्यपानाने आरक्तायला ऐकल्यावर आत्ता सध्या जे काही चालू आहे आजूबाजूला प्रकरण, कशा करतात अजून एनर्जीला खूप चित्रपटात कामं घ्यायची, खूप तास काम करायचं, त्याला लागणारी सगळी एनर्जी पाहिजे किंवा असलेला नैराश्य दूर व्हायला पाहिजे म्हणून मादक पदार्थ सेवन करणं. तसं हे, आणि आपणही एवढं कशाला, आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो की रात्री ट्रक चालवणारे ड्रायव्हर असतात, त्यांना त्यांची ती गरज होऊन जाते. नाहीतर ते इतके तास डोळे ताणून राखून जगाकडं, निसर्गानेच तुम्हाला रात्री झोपा आणि दिवसा उठा, रात्र केलेले की तेव्हा देहालाच ते सर्कल आहे देहातलं की तुम्हाला विश्रांती घ्यावीशी वाटते. मग ती टाळून काळाची गरज, आता आपण 24 तास पैशाच्या मागे लागलो ना, त्यामुळे काळाची गरज म्हणून
रात्रीचे ट्रक चालवणं, रात्रीची वाहनं चालवणं, सगळ्या गोष्टी गरजेच्या व्हायला लागल्या. पुढचा अख्खा दिवस दुसरीकडे मिळवून खरं ह्या सगळ्याच गोष्टी चूक होत आहेत ना. पूर्वीचं जे निवांत जीवन होतं, जेव्हा एवढी वाहनं नव्हती, तेव्हा कोण रात्रीचे प्रवास करत होतं? केला तरी मुक्कामाला राहत होते कुठेतरी आणि दरमजल करत जात होते. आता एका रात्री तिथून बेळगाव, इकडून अजून कुठे वाटेल ते म्हणजे टोकापर्यंत, देशाच्या ह्या टोकाहून त्या टोकाला वाहनं जात आहेत आणि मग ते चालवणाऱ्यांना किती ताण पडत असेल आपण म्हणजे कल्पना करू शकतो. आणि मग त्यांना ती एनर्जी राहायला म्हणून ते मद्य घेतात, पण ते घेऊन मग अपघात करतात. अशा सगळ्या एका ते कडकणारे ते एक चक्र आहे जणू. आता इथे वर्णन करताना कळलं की हे राक्षस आहेत, ते आहेत ताकदवान, पण त्याहीपेक्षा तरी त्यातून अजून संचार येण्याकरता ते मद्य प्यायलेले आहेत. अशा प्रकारे तेही धावले. मग त्यांच्या सेना कशा होत्या त्याचं वर्णन केलेलं आहे की प्रचंड ताकदीचे आणि एका पाठोपाठ एक म्हणजे पहिलं राऊत म्हणजे स्वार बसून घोड्यावर निघालेला एक अश्वभार आहे सगळा, त्याच्यानंतर गजभार निघालेला आहे सगळा, त्याच्यावर हातात शूळ घेऊन बसलेत, अश्वावर बसलेत त्यांनी असिलता म्हणजे तलवार हातात घेतलेली आहे, त्याच्या पाठून रथ चालत आहेत अगदी रत्नजडीत चाकं वगैरे असलेले, त्याला अगदी चपळसे घोडे जुंपलेले आहेत आणि अगदी गगनचुंबित ध्वज आहेत त्याला. आणि हे सगळं दृश्य आणि सगळी जी वाद्य वाजत आहेत ती संग्राम संकेत देत आहेत. त्याच्या भेरी उठल्या. जसं आपण महाभारतात शंखनाद वाचतो की शंखनाद झाला की युद्धाला प्रारंभ झाला, तसं इथे ह्या युद्धाची जी म्हणून जी काही वाद्य असतात, रणदुदुंबी आपण म्हणतो, ती वाजून संग्राम संकेत भेरी उठल्या आणि असुरांनी सुद्धा धडक द्यायला पुढे आले. आणि त्यामुळे ते म्हणतात वैर्यांची आणि स्वदळे एकवटली दोन्ही दळे, दोन्ही सैन्य समोरासमोर जणू येऊन उभं राहिलं आणि घनचक्राची मांडिले ज्याने नादे कोंदले अंबर. आवाज इतका प्रचंड की अक्षरशः आकाश हादरून गेलेलं आहे त्या ध्वनीने. आणि आपण वानर जोरजोरात घोष करत पुढे निघालेले आहे. त्याच्यापुढे काय होतं ते आपण बघूया. युद्धाला सुरुवात झाली. जय यशस्वी अयोध्या नृपवर म्हणून धावती वानरवीर, वृक्षगाय रजनीचर झोडोनी समरी पाडिती, कृतांतवत धावती वानर टाकीती पर्वत पाषाण अपार, असुरांचे अस्थिपंजर चुरवती लागता, उठावले राक्षस वळे तोडीती कपींची शिरकमळे, की उसळती नारळे कोट्यान कोटी आकाशी, जैसे इक्षुदंडाची खंडे तैशी करचरणांची दुखंडे, एकदाच पडती प्रचंडे असुर हस्ते करुन्या, खेटका आड असुर दडती, कुंत शक्तीने बळे खोचिती, वानरा विदारून पाडिती, ठाई ठाई असंख्यात, अकस्मात कपी धावती काळीजे राक्षसांची काढिती, प्रेते तेथे पडली किती नव्हे गणते कोणाते, आवेशे कपी शिळ्या टाकीती, असुरांचे मुखावरी आदळती, रक्ते भडवडा उसळती, मस्तके उडती तडतडा, ऊर्ध्वपंखे शिरे उडती, स्वर्गपंथा भेदित जाती, नाशिवंत म्हणून उतरती, सीतापती पहावया, समरभूमीसी धडे नाचती, दोन्ही हस्ते टाळी वाजविती, आम्हाची येथेची आहे गती, नृत्य करीती म्हणून या रणिभ्याड जे तयांप्रती, तुटली शिरे गदगदा हसती, आम्ही पावलं मोक्षगती, तुम्हास नाही हो सर्वथा, असं वानरवीर प्रचंड तो गजभार लोटले दंड, कपी ओढून शुंडादंड, आकाशपंथी भुवंडिती, गजदंत मोडून लवला आहे, वरिल्या ताडिती त्याची घाय, शुंडा पिळून या पाहे कुंभस्थळे फोडिती, पुच्छी धरून या वारण, गगनी देती भिरकावणं, त्याचे लक्ष धरून दुसरा गज भिरकाविती, ऐसे लक्षांचे लक्ष वारण गगनी करिता ती भ्रमण, एक तुरंग पायी धरून स्वारांसहित आपटती, वृक्षमंडित पर्वत रथावरी टाकीती, अकस्मात रथ सारथी यांचं वेच पिष्ट होती तया घाये, असो 3 रात्री 3 दिवस युद्ध झाले आसमास, सुरांचे अवतार किंपुरुष लोटिले राक्षस माघारे, ऐसे देखून वीर धूम्राक्ष, रथारूढा धावे रणदक्ष, तेने निज बाणी लक्ष अनुलक्ष, वानरवीर पाडिले, शिळ्या पर्वत एकसरी कपी टाकीती धूम्राक्षावरी, परितो चपळ बाणधारी पिष्ट करून टाकीत, असंख्यात वानरगण धूम्राक्षे मारिले न लागता क्षण, कपींचे भार पळून पराजय पावले, उणे देखताची सत्वर वेगे धावला रुद्रावतार, उचलो न्यागिरीवर धूम्राक्षावरी टाकला, अश्वसारथी रथ चूर्ण पर्वताखाली झाले जाणं, धूम्राक्ष चपळ उड्डाणं करून गेला एकीकडे, मग शूळ घेऊन ते अवसरी धूम्राक्ष धाविनला मारुतीवरी, मारावया सर्पाली आळिका जैसी चपेटे, वारणावरी धावे मृगेंद्र, तैसा आवेश वायुपुत्र,
मुष्टिघाते त्यांचे शिर मृत्तिका घटवत चूर्ण केले. गजासी पर्वतपात झाला की महावृक्ष उन्मळला. तैसा धूम्राक्ष पडिला गतप्राण होऊन या. धूम्राक्ष पडताची तत्काळ पळू लागले घायाळ. जैसे मन आकाळिता बळ इंद्रियांचे न चाले काही. जेथोनी मन उडे निश्चिती तेथे कैसी राहिला प्रीती. की देखणियाची गती नेत्र गेल्या मावळे. तैसा धूम्राक्ष पडता ते काळी घायाळे लंकेत प्रवेशिली. रावणे वार्ता ऐकिली हृदय वाढली परमचिंता. मग दळ भारेसी वज्रदंष्ट्री दशमुख त्यासी आज्ञा करी. तो समरभूमीवरी धडकरी येता झाला वातवेगे. वानर राक्षस ते समयी मिसळले एके ठाई. वानरवीरी राक्षस मही प्रेते करुनी पाडिले. रथारूढ वज्रदंष्ट्री हरिदळी मिसळला धडकरी. 2 लक्ष कपिभूमीवरी प्रेते होनी पाडिले. ऐसे देखुनी वाळी सुत वेगे धावला कृतांतवत. शतांची शते पर्वत उचलवणी टाकी हरिवरी. पर्वतास सरी ते क्षणी राक्षस मारिले एका औक्षेणी. अशुद्धे करुनी धरणी पुर वाहती भडभडा. मग तारातन येते अवसरी. उसरीला बहु शृंगाचा गिरी. भिरकावला वज्रदंष्ट्रीवरी परमावेशे ते धवा. तो राक्षसे सोडून या बाण क्षण लागता केला चूर्ण. ऐसे अंगदे देखून महावृक्ष उन्मळीला. परमप्रतापी वाळी वनंदन बहुकारे गर्जवित गगन. न लागता केला चूर्ण गर्जविती गगन. वृक्ष घाया सरसा प्राण वज्रदंष्ट्रीचा घेतला. शरीर झाले शतचूर्ण मही भिजली अशुद्धे करून. जैसा रगडिता मत कुण नवरेचे काही उरी. तो आकंपन दळ भारे करुनी रणासी आला न लागता क्षण. तेणे सोडिले असंख्य बाण कपी चक्रावरी पै. सिंह चपेटे देखुनी वारण तेवी पातला सीताशोक हरण. वृक्ष घाते करून रणी अकंपन विदारिला. राक्षस दळी हाहाकार शोकार्णवी मग्न दशकंधर. मग तयाच शांतवी ज्येष्ठ कुमर. शक्रजित नाम जया. युद्धाला सुरुवात झाली आणि वीरश्री संचारलेली आहे सगळ्यांच्या मनात. त्यामुळे तेवढ्या म्हणजे जसे ताज्या दमाने लढायला आलेले आहेत ना, त्यामुळे समोरासमोर भिडल्याच दोन्ही पक्षाच्या लोकांनी म्हणजे एकमेकांचे भरपूर समाचार घेतलेला आहे. श्रीधर कवी सांगतायत की जय जय अयोध्या नृपवर असं म्हणत वानरवीर धावले आणि वृक्ष आणि पर्वत घेऊन अनेक राक्षसांना त्यांनी अगदी झोडून पाडलं. पण त्याचप्रमाणे राक्षससुद्धा तितकेच जोरात उठले किंवा उसळले आणि त्यांनी तोडी ती कपींची शिरकमळे की उसळती नारळे तशीच नारळासारखी ती शिरकमळं तोडून आकाशात भिरकावली कोट्यानुकोटी. आणि असं समोरासमोर अत्यंत युद्ध जोरात चालू आहे. आणि त्याचं युद्धाचं सगळं वर्णन केलं आहे की कसे वानर शिळ्या टाकत आहेत आणि असुर बाण टाकत आहेत. बाणात ते अनेक वानरांना मारून भूमीवर पाडत आहेत. असं करता करता अगदी कोट्यानकोटी राक्षस आणि वानर दोघांची शिरं हात पाय तुटून पडले असं. आणि मग त्याला त्यांनी दृष्टांत असा दिला की ही जी शिरं पडत होती ना युद्धात कामी आलेल्यांची, मग ती राक्षसांची असोत किंवा वानरांची असोत, ती शिरं म्हणे वरून खाली पडताना गदगदा हसत होती. कशा करता तर ते जे रणात शिल्लक राहिले होते लोक जे लढत होते म्हणजे त्यांना ते हसत होते. का तर आम्ही पावलं मोक्षगती तुम्हासी नाही हो सर्वथा. तुम्हाला ते नाही मिळालं, आम्हाला मोक्ष मिळाला कारण आम्ही सीतापतीला पाहिलं आहे आणि त्याच्यासमोर आम्हाला मृत्यू आलेला आहे असं श्रीधर कवी म्हणत आहेत. तर हे सगळं बघितल्यानंतर रावणाने एक राक्षसाला पाठवायला सुरुवात केलेली आहे. प्रमुख म्हणजे जो खात्री आहे त्याला की विध्वंस करेल सेनेचा असा. 3 दिवस 3 रात्री हे खरं ह्या सगळ्या सैन्याचं युद्ध चाललेलं आहे. आणि मग मात्र तो धूम्राक्ष आला. आता सगळे हे त्याचे बरेच सगळे त्याचे पुत्रच आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे त्याला किती लाख पुत्र पौत्र असं आपण सुरुवातीलाच वाचलं होतं. तर धूम्राक्ष आला. त्याने तो रथारूढ आहे, अत्यंत रणदक्ष आहे. त्याने आपल्या बाणाने अक्षरशः वानरवीर लक्षानुलक्ष म्हणे वानरगण मारले. ते बघितल्यावर कपींचे भार म्हणजे वानरांचे भार घाबरून पण पळायला लागले. आणि हे ते उणे होत आहेत असं देखल्याबरोबर म्हणजे घाबरायला लागले. तर आता हे सगळे वानर असं म्हटल्यावर मात्र स्वतः हनुमंत उठला आणि त्याने मोठा पर्वत उचलून धूम्राक्षावर टाकला. त्या एका पर्वतानेच त्याचा रथ सारथी अश्व हे सगळं चूर्ण केलं.
आणि पण धूम्राक्ष त्याच्या हातातून पळाला उड्डाण करून, आणि त्याने तिथून हनुमंतावर शूळ टाकलेला आहे म्हणे, आणि शूळ मारायला तो धावला तर अत्यंत आवेशात येऊन हनुमंतानी एका मुष्टिघाताने त्याचं शिर चूर्ण केलं, आणि अशा प्रकारे धूम्राक्ष पडला. हनुमंतानी धूम्राक्षाला आता मारलेला आहे. त्यानंतर धूम्राक्ष पडला ही बातमी कळल्यावर वज्रदंशीला रावणाने पाठवलं. त्याचाच पुत्र आहे हा, पण तोही महावन पराक्रमी आहे. त्याने आल्यालाच अनेक वानरवीरांना मारलं आणि अक्षरशः जमीन प्रेताने भरून गेली, सडा पडला असं वाटलं, इतकं झालं. आणि 2 लक्ष म्हणे कपिभूमीवर, म्हणजे 2 लक्ष वानर त्याने मारून टाकलेले आहेत. आणि असं बघितल्यावर सुग्रीव धावलेला आहे, अंगद धावलेलं आहे, वाळीसुत क्षमस्व अंगद धावलेला आहे त्याच्यावर, आणि त्या शतांचे पर्वत तो त्याच्यावर म्हणे उचलून टाकतो आहे. आणि त्याबरोबर इतर राक्षसेना मात्र खूप मारली जाते. अशुद्धाचा पूर म्हणजे रक्ताचा पूर त्या भूमीवर वाहतो आहे. तेव्हा नंतर त्याने वज्रदंष्टावर बहुशृंग नावाचा एक पर्वत घेऊन त्याच्यावर अतिशय आवेशाने मारला. त्या क्षणी वृक्ष कोसळून पडावा तसा अक्षरशः तो राक्षस म्हणजे वज्रदंशी मारला गेलेला आहे. त्याने वृक्ष खायासारखा प्राण म्हणजे महावृक्ष कोसळावा तसा याचा प्राण गेला, आणि तो कोसळला, त्याचं शरीर क्षतचूर्ण झालं. हे बघितल्यानंतर अकंपन आलेला आहे राक्षस, ह्या नावाचा राक्षस तो आला. त्यानेही असंख्य वानर मारलेले आहेत, आणि त्यालाही शेवट हनुमंताने युद्ध करून म्हणजे हनुमंताने त्याला मारलेलं आहे. आणि जेव्हा हे कळलं की 3ही राक्षस मारले गेले वानरांकडून, आणि अर्थात वानरांची आणि राक्षसांची शेकडो पेरत इथे अक्षयणी राक्षस मारले एका अक्षयणी असं इथे उल्लेख आहे. आपल्याला अक्षयणी म्हटल्यावर महाभारतातली युद्धाची सेना आठवते की कौरवांची 11 अक्षयणी आणि पांडवांची 7 अशी सेना समोरासमोर उभी राहिलेली आहे. मग त्याच्यावरून एक अक्षयणी म्हणजे काय असेल हे माप असं आपल्या मनात येतं. तर त्याचाही एका पुस्तकात उल्लेख झाला की एक अक्षयणी म्हणजे त्यात सगळे म्हणजे प्रत्येक दळाचे प्रमुख आणि त्यांची इतकी सेना, गजभार इतका, तर म्हणे हत्ती काहीतरी 21,800, घोडे 65,000 आणि काहीतरी आकडा आहे, आणि पायदळ जे असतं म्हणजे व्यक्ती ज्या असतात त्या 1,09,000 वगैरे, हे सगळी मिळून जी सेना होते. आणि त्या प्रत्येकाचे प्रमुख म्हणजे, आणि त्याच्याही काही वेगळ्या नावांनी गणती आहे, आणि शेवट अक्षयणी. तर तेव्हा ती एक अक्षयणी सेना होती. त्यात हे एवढं असतं की 21,800 वगैरे काहीतरी हत्ती, 65,000 अश्व, आणि 1,00,000च्या वर सेना म्हणजे माणसं त्यात. अशा प्रकारे तर अशी एक अक्षयणी राक्षस मारले गेले असे इथे म्हटलं आहे त्यांनी. वानरही तितकेच मारले गेलेले आहेत, आणि त्यांची प्रेतं पडलेत, हातपाय तुटलेले पडलेत. पण त्याच्याबरोबर ह्याचे ते 3 मोठे वीर म्हणजे आता बघितलं आपण की ह्या युद्धात अनेक वानर मारले गेले, तरी ह्यांचे प्रमुख कोणी वीर त्यांना मृत्यू आलेला नाही आहे रामाच्या दळातल्या. पण तिकडे मात्र त्याचे 3ही पुत्र धूम्राक्ष, धूम्राष्ट्र, वज्रदंष्ट्र आणि अकंपन या 3घांचा मृत्यू झालेला आहे. ही बातमी कळल्यावर पहिल्या म्हणजे 3 दिवसाच्या युद्धामध्ये हे कळल्यावर अत्यंत दुःखाने रावण मग्न झाला, अत्यंत दुःखी झाला. आणि त्याचा मोठा पुत्र शक्रजित जो मंदोदरीचा पुत्र आहे तो त्याचं समाधान करतो आहे, त्याला शांत करतो आहे. तर आपण त्या ओवीशी थांबलो होतो. ती ओवी बघूया. राक्षसदळी हा कर शोकांनवी मग्न दशकंदर, मग त्यास शांतवी ज्येष्ठ कुमार शक्रजित नाम जया. आता पुढे काय होतं ते आपण बघूया. म्हणे राया तू चिंता न करी, तुझे शत्रू समरभूमीवरी, आजी पौड विन निर्धारी शक्रजित तरी नाम, नाही तरी मी जैसा जंत पोटासी आलो यथार्थ. मग असंख्य दळासहित इंद्रजित जनका नमोनी निघाला, असंभाव्य सेना सागर रणमंडळासी आला सत्वर. तव ते अपार वानरवीर रण पंडित प्रतापी, घेऊन शिळा तरुवर असुरात मिसळले वानर. जैसे वायसा माझी सुंदर राजहंस मिसळले, किंवा गारान माझी हिरे मिसळती जैसे एकसरे, तैसे वानर प्रतापे थोरे असुरदळी चौताळती. कपीचा प्रताप आगळा देखून इंद्रजिते रथ लोटिला, तो वाळीपुत्र धाविन्नला महापर्वत घेऊनी. जंबूमाळी प्रतापी वीर त्यावरी धाविन्नीला वायुकुमार, विद्युन्माळी यावरी श्वशूर सुग्रीवाचा उठावला. जंघनामे असुर प्रबळ त्यावरी धावे वीरवळ नळ.
परमच मांडले रणमंडळ हाके निराळ गरजत असे. वानर राक्षसांची प्रेते एके ठाई पडली अगणिते. जैसे खडे आणि मुक्ते एके ठाई विखुरले. हनुमंते पायातळी चिरिला जंबू माळी. विद्युन माळी ते काळी सुषेणे आपटुनी मारिला. निळे जंघ मारिला ते क्षणी तो असता गेला वासरमणी. अंधारे कोंदली रजनी कोणासी कोणी न देखे. कोण रे कोण असुर पुसत कपी म्हणते आम्ही रामदूत. असुरवीर अकस्मात घाय हाणिती सरिसाची. कोण रे कोण पुसती वानर जे म्हणते आम्ही असुर. घाये हाणुनी कपिवीर चकरिती चुर. राक्षसांचा सवेच उदय पावे अत्रिपुत्र आनंदले सकळांचे नेत्र. परी वानरवीर अनिवार्य आटिले असुर पराक्रमे. मग तो शक्रजित ते वेळा रथासहित सेनेतून उडाला. जलद जाळा तलपाला वर्षो लागला सर्पबाण. राक्षसाचे कापट्य अद्भुत बाणतेचं सर्प होतं. कपींचे अंगी असंचरत विकळ पडती वीरतेने. मग रामलक्ष्मणांवरी सर्पबाण सोडी शक्रारी. अयोध्यानाथ ते अवसरी चौकडे पाहे तटस्थ. म्हणे बाण देता ती कुठली संधा न करता न दिसे नेणी. जरी प्रकट दिसे समरांगणी तरी बाणीवरी फोडीनं ओढवले परम दुस्तर. कित्येक उडाले ऊर्ध्व वानर. शोधिले बहुत अंबर परी तो वीर दिसेना. वानर आले परतून अवघे पाहती लानवदन. रामलक्ष्मणासी बाण बहुसाल खडतरले. ते समय मूर्छा योनी भूमीवर पडले दोघे जण. तो इंद्रजित बोले वरून का निवांत राहिला. मारुनी या दूषण खरं शेळी बांधिला सागर. म्हणविता क्षत्रिय राजकुमार कारेशर सोडाना. वरकड कपींवर बाण चक्रजिते टाकिले वरून. तरु उन्मळुनी मुळी होऊन हरिगण तैसे पडियले. किंचुक फुलता बहुत सिंदूर वर्ण दिसे पर्वत. तैसी कपींची शरीरा रक्त संख्यात पडियली. शक्रजित खाली उतरुनी मुख्य जे पडले राक्षस गण. त्यांची कुणपे उचलून लंकेशी नेता जाहला. जयवाद्यांचा होता घोष परमानंदला लंकेश. हृदयी अलिंगोनी पुत्राचं म्हणे धन्य मी तुझेनी. त्रिजटेचं म्हणे रावण पुष्पकी सीतेसी वैसवण. दृष्टी सदावी सकळ रण राम सौमित्रा समवेत. त्यांची विलोकिता प्रेते मगती वश होईल आम्हा ते. अवश्य म्हणून जानकी ते विमानी वैसवी त्रिजटा. सकळ मंडळ विलोकित तर अनुजा सहित रघुनाथ. दृष्टी देखता मूर्छित जनकात मजा पडियली. मग त्रिजटेने सीता धरुनी उठवणी बैसवेली सावरुनी. म्हणे माये धैर्य धरी म्हणी चापपाणी उठेला आता. तव ते बिभीषणाची राणी सर्माजवळी गुप्त येऊनी. विधेयतने ते करणी निज भुज सांगत असे. म्हणे जगन्माता धरी धीर आता उठतील रामसौमित्र. संहारातील सकळ असुर आन विचार येथे नाही. मी अनृत बोलेन साचार. तरी माझे खाली पडेल शिर. माझे पूर्वज अपार नरक भोगतील अकल्पवरी. त्रिजटा म्हणे जानकीसी माते चिंता न करी मानसी. पुष्पक अशोकवनासी वेगे करून पातले. सीतेसी बैसवून स्वस्थानी. त्रिजटा चांगे रावणाला गुणी. म्हणे सीतेच्या सत्वाहानी कल्पांती ही नव्हेची. युद्ध सुरू झाल्यावर आता तुम्हाला माहीत आहे की यांनी सांगितलं इंद्रजिताने की मी तुमचा पुत्र आहे आणि तुमच्या पोटी जन्माला येऊन मग काय उपयोग जर मी आत्ता नाही जाऊन लढलो आणि त्या सैन्याची हानी करून आलो तर. आता मला जाऊ दे, मला आज्ञा द्या. आणि रावणाने त्याला आज्ञा दिलेली आहे आणि असंख्य दळासहित इंद्रजित रणस्थानावर आलेला आहे. आणि असंभाव्य सेनासागर रणमंडळासी आला सत्वर. तव ते अपार वानरवीर रणपंडित प्रतापी. दोघं परत दोन्ही सैन्य जुडलं एकमेकांना. मग आता वानर मोठमोठ्याला शेळा घेऊन धावलेले आहेत तर राक्षस आहेत ते शस्त्र घेऊन धावलेले आहेत. मग आता कोण कोणावर म्हणजे कोणाशी जुडला युद्धाकरता त्याचं वर्णन इथे केलेलं आहे की त्यांनी म्हटलं इंद्रजिताने रथ तिकडे लोटल्यावर पहिला आळीपुत्र म्हणजे अंगद मोठा पर्वत घेऊन धावला. जंबूमाळी राक्षस आहे तो धावला. त्याला मारण्याकरता हनुमंत धावलेला आहे. त्यावरही धावला वायुकुमार. विद्युन्माळी हा राक्षस आला. त्याला सुग्रीवाचा श्वशुर उठला त्याच्यावर म्हणजे सुषेण. सुग्रीवाचा श्वशुर सुषेण आहे तो आला. नंतर जंघ नावाचा राक्षस आला. त्याच्यावर नळ हा वीर धावला. अशा प्रकारे तिथे अक्षरशः रणमंडळ मांडलेलं आहे. त्यांच्या हाकांनी म्हणजे त्या भूभूतकारांनी आणि राक्षसांच्या ओरड्यांनी सगळं निराळ म्हणजे आकाश गरजत आहे.
वानरा राक्षसांची दोघांची ठाई प्रेते पडलेत. त्याला श्रीधरकवी दृष्टांत देत आहेत की जैसे खडे आणि मुक्ते एके ठाई विखुरली, मोती आणि खडे एकत्र आहेत तसे, म्हणजे वानर ते मोती आणि राक्षस ते खडे. असो मग हनुमंते पायातळी घालून चिरीला जंबूमाळी, विद्युन माळी ते काळी सुषणे आपटोनी मारिला. हनुमंताने जंबूमाळीला पायाखाली चिरडून मारलेला आहे आणि विद्युन माळीने सुषेणाला. आपल्या एका भगिनीने प्रश्न विचारला होता की मसूरच्या देवळात मारुतीच्या मंदिराकरता की त्याच्या पायाखाली कोण राक्षस आहे, आणि मला त्याचा शोध घ्यायला लागला होता. म्हणजे मी गडावर फोन करून माहिती घेतली त्याबद्दल, आणि त्या तिथल्या ज्येष्ठ व्यक्तीने सांगितलं की तो जंबूमाळी. पण आज आपल्याला ग्रंथात त्याचा उलगडा झाला की हनुमंतांनी जंबूमाळीला पायाखाली चिरडून मारला आहे, म्हणून हनुमंताच्या मंदिरात पायाखाली राक्षस असेल तर तो जंबूमाळीच असणार आहे. आणि नंतर मी बघितलं तर 11 मारुतींपैकी 6 मारुतींच्या वीर मारुतीच्या मूर्तींच्या पायाखाली राक्षस आहे, तर तो हाच आहे. कारण ह्या एका राक्षसाला त्यांनी पायाखाली चिरडून मारलेला आहे. असो, आपल्या एका प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं. पुढे बघूया काय काय झालं. मग निळजवता त्यांनी जंघ हा राक्षस मारला. एवढं सगळं होईपर्यंत म्हणे रात्र झाली आणि मग काळोख झाला. तर काळोखातसुद्धा त्यांच्या ती वीरश्री संचरलेली आहे ना, तर काळोखातसुद्धा ते युद्ध करतायत. समोरासमोर युद्ध चालायचं ना तेव्हा. तर काळोखात वानर विचारतात, सुंदर वाटली मला ही गंमत वाटली. म्हणजे कोण रे कोण पुस्ती वानर, कोण रे कोण तू. तो म्हणाला मी असुर आहे की ह्यांनी त्याला ठोकायचं. मग असुर विचारायचे कोण रे कोण तू, की वानर म्हणायचे मी वानर आहे. असं म्हटलं की असुर त्यांना मारायचे. अशा प्रकारे त्यांचं युद्ध त्या काळोखातही चाललं होतं. पण तेवढ्यात म्हणे सूर्योदय झाला, त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला. वीरश्री संचरलेल्या लोकांना युद्ध करायचंच आहे ना, त्यामुळे त्यांना दिवस म्हणजे उजाडल्यावर आनंद झाला. पण बघतात तर काय, जिकडे तिकडे प्रेतांचा सडा आहे, रक्त वाहत आहे, असं सगळं चित्र आहे. अशा वेळेला चक्रजित जो युद्धाला आलेला आहे तो अचानक रथासह सेनेतून उडाला आणि ढगात गेलेला आहे. त्याच्याकडे आता त्याने त्याची कपटविद्या वापरायचं ठरवलं. कारण सरळ समोर युद्ध करून त्यांचे राक्षसच पडत होते, मारले जात होते. तेव्हा तो आभाळात गेला, दिसेनासा झाला आणि मग आकाशातून सर्व दिशांनी बाण यायला लागले. क्षणात तो पूर्वेने, क्षणात पश्चिमेने, क्षणात उत्तरेने, असं दश दिशांनी तो बाण मारतो आहे. आणि रामलक्ष्मणाला कळत नाही की बाण कुठून येत आहेत. तेव्हा राम अक्षरशः तटस्थ झाला असं श्रीधरकवी म्हणतात. आणि मुख्य म्हणजे त्याने आता कापट्य म्हणून सर्पबाण सोडायला घेतला. म्हणजे बाण सोडला की त्याचे साप होतात आणि ते देहाभोवती वळसा घेतात वानरांच्या, मानवाच्या, असं सगळं. तर अशा प्रकारे चालू आहे. त्यामुळे कित्येक वानर पडले. कोणी त्या सर्प विळख्याने दूर आकाशात उडाले आणि परत येऊन पडले. हे सगळं चित्र चालल्यावर रामाला कळत नाही की काय. आणि राम म्हणतो की कोण कुठून मारता हे कळलं तर मी क्षणात फोडेन बाणांनी त्या व्यक्तीला, पण मला दिशाच कळत नाही. इकडे बाण येतो आहे बघेपर्यंत तो दुसऱ्या दिशेला जाऊन तिकडून बाण सोडतो, असं चाललेलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी त्याच्या केवळ कापट्यविद्येमुळे आणि सरळ युद्ध करणाऱ्या रामाशी केलेल्या कापट्यविद्येमुळे त्या सर्पबाणाने राम लक्ष्मणाला सुद्धा विळखा घातला. म्हणजे तो यशस्वी होऊ शकला त्या विळख्यात, पण सरळपणे तो कधी हे युद्ध जिंकू शकला नसता. पण इथे त्याच्या दृष्टीने त्याचा विजय झाला. कारण राम लक्ष्मण मूर्छा येऊन खाली पडले आणि सगळ्या वानरांनी त्याला शोधायलाही पाहिलं. अवकाशात अनेक वानरांनी अवकाशात उड्डाणं घेतली, पण त्यांना तो कुठेही दिसू शकत नव्हता, कारण तो ढगाळ लपत होता. अशा प्रकारे हे दोघं पडले. हे कळल्याबरोबर अत्यंत क्षणात गर्वाने फुगली त्याची छाती आणि तो तिथून वरून ओरडून बोलतोय रामलक्ष्मणाला, काय तुम्ही दूषणखर मारले, शिळा घालून सागरावर पूल बांधलात, एवढं सगळं केलं ना, मग आता का तुम्ही बाण सोडत नाही आहात, असे का म्हणून पडल्यासारखे पडलेले आहात. आणि असं बोलता बोलता तो वरून अनेक बाण पण सोडतोय आणि उरलेल्या वानरांनाही मारतोय. अनेक वानर मरून पडलेत तिथे. हरिगण तैसे पडेले, असे तरुण मळती मुळीहुनी हरिगण तैसे पडेले. हे सगळं घडलं आहे. म्हणजे त्याला आता कळलं की हे दोघं गेले बहुतेक किंवा त्या सर्पपाशामध्ये. म्हणून अत्यंत हुशारून त्याने काही पडलेल्या राक्षसांची प्रेतं होती ती अक्षरशः आपल्या विमानात उचलून घेतली त्या रथात आणि आला लंकेला. जयवाद्यांचा घोष झाला. अत्यंत रावणाला आनंद झाला. त्यांनी अगदी हृदयाशी धरलं पुत्राला आणि धन्य झालो मी तुझ्यानी म्हणाला. आणि आज तू इतकं यश मला मिळवून दिलं आहेस, कारण लक्ष्मण मेले तसं त्याला वाटलेलं आहे त्या सर्पविळख्यात, तुम्हाला खूप यश मिळवून दिलेलं आहेस. आता पहिलं काम काय करायचं, तर तो त्रिजटेला बोलावतो आणि म्हणतो पहिलं काम काय कर, तर ह्या पुष्पक विमानात बसवून सीतेला जाऊन ते रणांगण दाखवून ये.
समरभूमी. मग तिथे राम लक्ष्मण मरून पडलेले पाहिले तिने की ती मला वश होईल आणि मग ती माझ्याशी विवाह करेल. त्रिजटा लगेच अवश्य म्हणते आणि सीतेला विमानात बसून घेऊन जाते युद्धाची जागा दाखवायला. तिथे बघितलं तर खरंच दोघं मूर्छित पडलेत. बघून सीतेलाही मूर्छा येते. त्रिजटा तिला सावध करून म्हणते की अगं धैर्य सोडू नकोस, ते नाही गेले असणार आहे, थोड्याच वेळात ते नक्की उठतील आणि असुरांचा नाश करतील. पण सीतेला तो काही धीर येत नाही आहे. ती अस्वस्थ झाली. तेव्हा बिभीषणाची राणी सुरमा ती गुप्त रूपाने तिच्याजवळ आली. ती राक्षसीच आहे ना, त्यामुळे तिच्याकडे ती कपटविद्या आहे तिच्याजवळ. त्याचा उपयोग ती चांगल्या कामाला करते. ही गोष्ट फक्त यातली महत्त्वाची की म्हणजे दुर्गुणी म्हणजे एखाद्याकडे दुर्गुण उपलब्ध आहे, कोणाला शिक्षा, आता समजा आपल्याकडे खूप ताकद आहे कोणाला चांगले 2 ठोसे द्यायची, आणि पण ती जर आपण चांगल्या कामाला वापरली की जिथे खरंच आवश्यक गरज आहे, कोणीतरी कोणावर अन्याय करतं आहे आणि तिथे आत्ता त्या ठोशांची गरज आहे दिलं आहे, तर मग तो दोष होत नाही की तुम्ही मारलंत ह्या गोष्टीचा. तसं ही शर्मा कापटविद्या वापरते, पण ती उपयोग करते काय, सीतेला भेटण्याकरता. पण नाही तर ती सरळ सरळ भेटूच शकणार नाही रावणाकडनं, तिला कशी परवानगी मिळणार. तेव्हा ती गुप्तरूपाने आली आणि तिच्या कानात सांगून गेली की अगं नक्की राम उठणार आहे, तू अजिबात दुःख करू नकोस. आणि वरती असं जणू शब्द देते तिला की अगं मी अनृत, मी माझं बोलणं जर खोटं असेल तर माझे सगळे पूर्वज आहेत ते नरकात जाऊन पडवत, असं स्वतःच इच्छिते ती. म्हणजे कल्पपर्यंत माझे सगळे नरकात जाऊन पडतील पूर्वज. मी विश्वास देते तुला की राम जिवंत आहे आणि तू जराही चिंता करू नकोस, असं म्हणून पुष्पक विमान अशोकवनात परत आणलं. आणि सीतेला आपल्या जागी बसून त्रिजटा मात्र रावणाला सांगायला गेली की मी हे सगळं दाखवून आले, पण म्हणे सीतेची आज सत्वाहानी कल्पांतीही नव्हेची. ह्या ओवीवर आपण थांबलो होतो. सीतेसी बैसवनी स्वस्थानी त्रिजटा सांगे रावणा लागुनी, म्हणे सीतेच्या सत्वाहानी कल्पांतीही नव्हेची. आता पुढच्या ओव्या वाचूया काय होतं या युद्धकथेत. मग त्रिजटा परतोनी सीतेपासी बैसे येऊनी, जैसी चित्तवृत्ती मुरडवनी स्वरूपी पावे विश्राम. शर्मा म्हणे जनकनंदिनी तू चिंता काही न करी म्हणे, पुराण पुरुष चाप पाणी त्याचे करणी जाणसी तू. आपुला प्रताप विशेष वाढवावया अयोध्याधीश, आधी शत्रुस दिले यश काही एकारंभी. हे ब्रह्मांड सकळिक बाणी जाळील रघुनायक, तेथे इंद्रजित मशक उशरकाय वधावया. रावण कुंभकर्ण इंद्रजित तोचीही बाहुली निर्मित, खेळ मांडिला जो अद्भुत जाणसी समस्त तुझे तू. निशा संपता चंडकिरण उगवे की नुगवे म्हणून, या चिंतेचे कारण काही नाही जाणपा. करिता रामनामस्मरण पापे जाती जळण, या संदेहाचे कारण काहीच नसे जाणपा. हृदय प्रकटता शुद्ध ज्ञान चुके की न चुके जन्ममरण, या चिंतेचे कारण काहीच नाही जाणपा. क्षमा शांती धरिता जाण, कलह होय न होय म्हणून, या चिंतेचे कारण काहीच नसे जाणपा. रघुनंदन यासी जय की अपजय होण म्हणून, या चिंतेचे कारण काहीच नसे जाणपा. ज्या रामाचे करिता स्मरण भक्त पावती जय कल्याण, तो जगदानंदपूर्ण विजयी असे जानकी. असो इकडे बिभीषण सूर्यसुतासी बोले वचन, म्हणे राक्षस पर्वता आणून रामावरी टाकीतील. उदय पावे जव गभस्ती तव जतन कराव्या या दोन्ही मूर्ती. बोलता अश्रुस्त्रवती रावणानुजाचे ते धवा. मग जिवंत होते जे वानर, तीही पुच्छ मंडप करुणी सत्वर. दोन्ही स्वरूपे सुकुमार रक्षिती तेव्हा अंतरी. की पुच्छ पेटी करून ब्रह्मादी देवांचे देवतार्चन. वानर बसले साठवून सभोवते सद्गद. सूर्यवंश मंडन दशरथ त्याचे महत्पुण्याचा पर्वत. तो वानरी वेष्टुनी बहुत चिंताक्रांत बैसले. मारुती बिभीषण रणशोधित तो महावीर पडले बहुत. एक नेत्र उघडून पुसत बिभीषणाप्रती ते काळी म्हणती, या चराचराचे जीवन तो सुखी आहे की रघुनंदन. सद्गद होऊनी बिभीषण म्हणे चिंता न करावी. तो घाये जांबुवंत विवळत बिभीषणासी जवळी बोलावित. पुसे क्षेमा आहे की रघुनाथ पुराणपुरुष जगदात्मा. स्पुंदोनी सांगे बिभीषण नागपाशी बांधिले दोघे जण. तो मूर्छनाचा वरुणी सुषण नेत्र उघडून बोलत. म्हणे द्रोणाचळी औषधी बहुत, जरी कोणी आणील बळवंत. तरी राम सौमित्रासहित दळव घेऊ ठेवीन. मग बोले बिभीषण ऐसा बळी आहे कोण, रात्री माझी जाऊन औषधी येथे आणील. जांबुवंत बोले वचन एक सीताशोकहरण, त्या वाचून गिरी द्रोण आणू कोणी शकिना. मग सुषेण आणि जांबुवंत बिभीषण त्यास हाती धरित. श्रीरामापासी बोलत येते झाले ते धावा. तव रण शोधून हनुमंत तोही तिकडून आला त्वरित.
या उपरी किष्किंधानाथ बोलता झाला ते काळी म्हणे राम सौमित्रासी उचलून जातो मी किष्किंधेसी घेऊन मी रावणासह कुळी मारून घेऊन येणं जानकी राज्य स्थापिन विभीषण बंदीचे सोडविन सुरगण राहू मी आणि वायुनंदन सर्वी परतुनी जावे आता तेव्हा आकाशी वदे देववाणी आताची उठेल चाप पाणी नेत्र उघडिले तै क्षणी अयोध्या दिशेत थोर भोवते पाहे राघवेश तो निकट बैसले निजदास मानस वेष्टोनी राजहंस बैसती जैसे प्रीतीने की कमळ वेष्टित भ्रमर की अहिवेष्टित मलयागर की दिव्य मुक्त भोवते चतुर परीक्षक जेवी मिळती असो सुग्रीवास म्हणे रघुनंदन बारे तू आपला दळभार घेऊन किष्किंधेसी जाय परतोन येथे दोघे राहू आम्ही ऐसे उदास बोले रघुनाथ सर्वासी आले अश्रुपात सुग्रीव सद्गद बोलत म्हणे विपरीत केवी घडे सांडोनिया दिनपती किरणे कोणीकडे जाती कनका वेगळी कांती कल्पांती नव्हे घटाच मृत्तिका सांडून कोणीकडे राहिलं भिन्न पटाच तंतू त्या गुण वेगळा नव्हेची सर्वथा लहरी सागरासी सांडून काय बैसतील काननी तुझं सांडूनी चाप पाणी आम्ही केवी राहावे विभीषण म्हणे अयोध्यापती जरी तमकुपी पडेल गभस्ती शेषही सांडिल जगती परी सामर्थ्य तुझे उणे नोहे रसहीन बोलसी मात जे न मानिते रणपंडित तो नवलवर्तले अद्भुत वायू गुप्तरूपे पय्याला सीतावल्लभाचे कर्णी गरुड मंत्र गेला सांगुनी रघुवरे चपताची ते क्षणी सुपर्ण वेगे धाविनला जैसे अंगी केश मुप तैसे रामासी जडले सर्प तो विष्णुवाहन प्रताप देखता सर्प पळाले तत्काळ उठले रामसौमित्र अष्टादश पद्मे वानर उठवणी करीती बुबुक्कार तेणे लंकानगर जणालिले निरभ्र नभी दिसे दिनकर तैसे दैदिप्यमान रामसौमित्र देव करीती जय जयकार सुमन संभार वर्षती सुग्रीवादी कपी बोलती आजी लंका घालू पालती कोदंड चढवुनी सीतापती हरिपंथ लक्षितसे युद्धकांड रसभरित जेथे वीर रसची अद्भुत ते कथा ऐकता समस्त शत्रुक्षय होय पै ब्रह्मानंदा श्री रघुवीरा दशमुखांतका समरधीरा भक्त पाळका श्रीधरवरा निर्विकारा भंगा स्वस्ति श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिचोत भक्त चतुर पंचविंशतितमाध्याय गोडहा श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु शुभम भवतु श्रीराम समर्थ श्रीराम. आपण इथपर्यंत आलो. आधीचा भाग ऐकलास. आता त्रिजटा परत येऊन सीतेशी बसली आणि अंतर्मुख होऊन बसली आहे आणि अशा पद्धतीने बसले की जसं स्वरूपी आपण अंतर्मुख होऊन विश्राम व्हावी आपली चित्तवृत्ती तशी त्रिजटा सीतेपाशी आली आणि म्हणाली की अगं तू का काळजी करतेस, तू कोणाची पत्नी आहेस, तुला माहीत आहे ना, पुराण पुरुष चाप पाणी त्याची करणी तूच जाणतेस सगळ्यात जास्त. असं असतं ना की देवच आहे तो, आपला प्रताप विशेष वाढवावया अयोध्या दिश आधी शत्रूच दिले यश, तो शत्रूला यश देतो आहे आपला प्रताप मोठा करायला, पण शेवट विजय त्याचाच आहे. तू सांग की रात्र संपली की सूर्य उगवेल का, अशी काळजी करावी लागते का. हे जी 4-5 ओव्या कितीतरी सुंदर आहेत बघा, तुम्हाला आवडतील की प्रत्येक गोष्टीला या चिंतेचे कारण काही नाही जाणपा, असं करून 4 ओव्या आहेत की रात्र संपली तर सूर्य उगवेल का न उगवेल करतो का आपण विचार नाही. रामनामस्मरण केलं तर पापे जळतील का नाही जळतील हा या संध्याचं काहीच कारण नाही. हृदय प्रकटा शुद्ध ज्ञान, हृदयात जर शुद्ध ज्ञान प्रकटलं तर आता आपलं जन्ममरण चुकेल की न चुकेल याची चिंता करायचं काहीच कारण नाही. तसं क्षमाशांती जर आपल्या हृदयात धरली तर मग कलह होईल का नाही होईल या चिंतेचं काय कारण. किती सुंदर उभे आहेत ना. अयोध्यानाथ रघुनंदन याची जय की अपजय होणार. हा रघुनंदन जो आहे अयोध्यानाथ त्याला जय की अपजय या चिंतेचे कारण काहीच नसे जाणपा. ज्या रामाचे करिता स्मरण भक्त पावती जय कल्याण. सगळ्यांना जय आणि विजय मिळतो नुसत्या त्याच्या नावाच्या स्मरणाने. तो हा जगदानंद आहे, तो विजयीच होणार, तू काळजी करू नकोस. तोपर्यंत इकडे असं झालं की विभीषण जो आहे तो सुग्रीवाला म्हणाला की आता राक्षस वरून पर्वत येऊन टाकतील आणि या दोघांवर, तर आता ह्यांना आधी रक्षीला पाहिजे. तर काय कराल, निदान सूर्योदय होईपर्यंत आपल्या या 2 मूर्ती जतन करायला हव्या असं विभीषणाने सांगितलं. असं म्हटल्याबरोबर जेवढे वानर जिवंत होते त्या सगळ्यांनी आपल्या पुच्छाचा मंडप केला, म्हणजे उलटे होऊन बसले. त्या दोघं जे मूर्छित पडले होते त्यांच्या गोल सगळ्या बाजूनी पाठ करून बसले आणि आपलं पुच्छ आहे ते वर धरलं आणि त्या सगळ्याचा दाट असं पुच्छाचा मंडप त्यांनी तयार केला आणि त्याच्या आत ते सुरक्षित आहेत. आणि याचा अर्थ असाही आहे की त्या वानरांना आपल्या पुच्छात किती ताकद आहे
वानरांच्यात आहेच, त्यातल्या फक्त पुच्छातही किती ताकद आहे ह्याच्यावर खूप विश्वास होता. सगळ्यांची ती पुच्छ जवळजवळ चिकटून गोल अशी छत्री जणू तयार झाली आणि त्याच्याखाली राम आणि लक्ष्मण बेशुद्धावस्थेत आहेत अशी अवस्था झाली. आणि सगळेच जखमी झाले होते. इकडची माणसे कोणी गेलं नाही, पण जांबुवंत किंवा सुषेण हे सगळे जखमी झालेले आहेत. पण ते हळूच नेत्र उघडून बघितलं की पहिली चौकशी करतायत की रघुनाथ क्षेम आहे ना, रामाची मूर्छना निघाले ना, अशा चौकशा चाललेल्या आहेत. तर तिथे सुषेणसुद्धा लढला होता ना. सुषेण हा सुग्रीवाचा श्वसूर म्हटला आणि तोही जुडला होता, पण त्यालाही मार बसला आणि मूर्छना आली होती. त्यांनी डोळे उघडल्यावर तो काय म्हणाला, द्रोणाचळ आहे, तिथे औषधी खूप आहे, पण आता जाऊन उजेडाच्यात कोण घेऊन येणार आता. मग सगळ्यांना वाटलं की कोण आणणार, सीताशोकहरण म्हणजेच हनुमंताशिवाय, त्याला सांगावं. म्हणून सुषेण जांबवंत हळूहळू करत किती सुंदर आणि त्यांना जखमा झालेल्या आहेत ना, तर मग सुषेण आणि जांबवंत बिभीषण तयासा हाती धरीत त्यांना लागलेलं आहे. बिभीषण त्या दोघांना हाताला धरून रामापाशी बोलत बोलत येते झाले ते धावा. तिथे पोचले. हनुमंतही आला आणि आता ते आणावं तिकडून. आणि सुग्रीवानी तर असं सुचवलं की आता राम लक्ष्मणाला घेऊन तुम्ही किष्किंधेला जावं सगळ्यांनी सुरक्षित, आणि मी आणि हनुमंत आम्ही दोघंच युद्ध करू, नक्की सगळ्या राक्षसांना मारू, सीतेला सोडवू आणि आम्ही येऊ, विभीषणाला राज्यावर बसवू, सर्व करून आम्ही परत येऊ, विश्वास ठेवा. असे सगळे बेत आखत असतानाच आकाशवाणी झाली की काळजी करू नका, थोड्याच वेळात राम लक्ष्मण शुद्धीवर येतील आणि तुम्हाला हे सर्व करायची गरज पडणार नाही. तर असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना जीवात जीव आलेला आहे. आणि पण रामाने डोळेही उघडले लगेच, तेवढ्यात दृष्टी उघडली, पण त्याच्या अंगाभोवती सगळीकडे सर्पांनी वेढलेला आहे मात्र आहे तो, पण त्याला शुद्ध आले. तर शुद्ध आल्याबरोबर तो सगळ्यांना म्हणाला की मला आता काही यश दिसत नाही डोळ्यासमोर, तर सुग्रीवा तू परत जा तुझा दळभार घेऊन किष्किंधेला, मी आणि लक्ष्मण राहू इथे. आता त्यांना तोड नाही, त्यांना परत अयोध्येला जाणं नाही युद्ध सोडून, तर आम्ही दोघं काय ते बघू, पण तुम्ही सगळे कितीतरी वानर पण मेलेलेही आहेत आणि रक्तपात खूप झाला आहे, दुःखी झाला आहे राम, आणि त्यानं परत जा म्हणाले. त्याबरोबर बिभीषण आणि सुग्रीव दोघेही त्याला सुंदर सांगतात. त्याच्या दृष्टांताच्या श्रीधर कवींनी खूप छान वया, तुम्हाला माहितीच आहे आधी खूप छान दृष्टांत झालेत, तसं इथे दिल्या की लहरी सागराला सोडून जाऊ शकतात का, नाही ना. घटाला मृत्तिका सांडून जाऊ शकते का, नाही ना. कानका म्हणजे सोनं आहे तर त्याची कांती किंवा तेज त्याला सोडून जाऊ शकतं का, नाही ना. मग आम्ही कसे तुला सोडून जाऊ, तुझ्यामुळे आमच्या जीवनात आनंद आहे, तर त्याला सोडून आम्ही दुसरीकडे कसं जाऊ. बिभीषण म्हणे अध्यापती जरी तमोकुपी पडेल ग बसती, म्हणजे सूर्यच अंधकारात पडेल कदाचित, शेषही हे जग सांडून जाईल असंही घडेल, म्हणजे पृथ्वी डोक्यावरची पाडून जाईल, पण तुझं सामर्थ्य कधीच पूर्ण होणार नाही आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. आत्ता जरी ही घटना घडली तरी, तेव्हा आम्ही काही तुला सोडून जाणार नाही. एवढं होईपर्यंत तेवढ्यात वायू जो आहे हनुमंताचे वडील समीर, अगदी गुप्त रूपाने येऊन रामाच्या कानात तो गरुड मंत्र शिकवून गेला. आणि रामाने तो गरुड मंत्र म्हटला आणि म्हणता क्षणी सुपर्ण आलेला आहे. म्हणजेच काय, राम विष्णू अवतारच आहे. आणि त्याने गरुडाला आवाहन केलं जणू. म्हटल्याबरोबर काय, त्याला त्याच्या आपल्या मालकाकरता धावत येणं म्हणजे अगदी प्रश्नच नव्हता. पुढच्या क्षणाला तो सुपर्ण तिथे हजर झाला आणि त्यांनी तो नुसता आला म्हटल्यावरच साप रामाला सोडून पळाले असं म्हणतात. काही ठिकाणी त्या काही रामायणांच्या कथेत सांगितलं होतं की त्याने आपल्या चोचीने एक एक ते साप असे, म्हणजे तो विळखा भयानक असतो. जसं आपण अगदी लहान मूल जन्माला आल्यावर नाळेचा विळखा मानेला असतो बघा, कडक, तो सोडवणं खूप कठीण असतं, स्किल असतं. तसे ते साप खरे जेव्हा म्हणजे सर्पाचा जो बाण जर सोडला असेल तर ते जे साप जेव्हा विळखे घालतात तर त्याचे पटकन सोडवता येत नाहीत, ते गरुडाने आपल्या चोचीने सोडवलेत, अशा प्रकारची कुठे कथा आहे. पण तो इथे ते म्हणतात की गरुड नुसता आल्याबरोबरच सगळे साप पळून गेले रामाला सोडून, आणि राम सौमित्र तत्काळ उठलेले आहेत. त्यामुळे सगळ्या वानरांनी आनंदाने भुभुक्कार केला आहे. सगळं लंकानगर दणाणलं त्यांच्या भुभुक्कारांनी. आणि जसं आकाशात सूर्य, निरभ्र आकाश असेल तर जसा सूर्य दिसतो तसे परत एकदा राम सौमित्र उभे राहिले आणि देवांनीही जय जयकार केला, पुष्पवर्षाव केला आहे. आणि सुग्रीवादी सगळे जे आहेत ते म्हणाले की आता आज काही करून लंका पालथी घालूया. आणि सीतापती म्हणजे रामाला सांगतात की तू अगदी कोदंड चढवून तयार राहा, असं हे युद्धकांड.
आता ह्यात परत पुढे जाऊन अजून काय काय कथा घडतात हे बघायला श्रीधर कवी म्हणतात, युद्धकांड रसभरित जिथे वीररसची अद्भुत, इथे फक्त वीररसच आहे, तो वीररस तुम्हाला अनुभवायचा आहे सगळ्या श्रोत्यांना. आणि ह्याचा हे असं आहे की हा ग्रंथ जो वाचेल त्याला शत्रुक्षय होईल, म्हणजे त्याचा शत्रू टिकणार नाही, असं ह्याची फलश्रुती ह्या अध्यायाची त्यांनी सांगितली की. आणि मग परत आपल्या ब्रह्मानंद स्वामींना ते वंदन करून आपल्या सगळ्यांना आश्वासित करतात की हा अध्याय इथं संपतोय. आणि ते सांगतात, स्वस्तीचे रामविजय ग्रंथ सुंदर समत वाल्मिकी नाटकाधर सदा परिसोत भक्त चतुर पंचविशती तमाध्याय गोड हा श्रीरामचंद्रार्पणमस्तु. पण इथे थांबणार आहोत. युद्धकांडातला पुढचा अध्याय पुढच्या ऑडिओत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम.